नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 19 जुलै 2025 वार शनिवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। यशस्वी व्हायचे असेल तर सर्वात पहिले आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला हवा। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। अमरावतीमधून एक मोठी बातमी समोर येत आहे। 14 जुलै रोजी फैजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये SRPF कॅम्पमधील 500 क्वार्टर येथील टेकडीजवळ BSNL टॉवरच्या एका इमारतीत रिजवान मुलानी या 20 वर्षीय तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली होती। या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती। या प्रकरणी सुरुवातीला गाडगेनगर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते, ज्याने गुन्ह्याची कबुली दिली होती। त्यानंतर या घटनेचा तपास फैजरपुरा पोलिसांनी आपल्या हाती घेतला। आतापर्यंतच्या तपासात पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। अटक केलेल्या आरोपींपैकी एक आदित्य खंडारे असून दुसरा आरोपी अनोश वानखडे हा फरार आहे आणि तो अमरावतीचाच रहिवासी आहे। या घटनेचा तपास फैजरपुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रोशन शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश गावंडे करीत आहेत। मृतक रिजवान मुलानी याच्या वडिलांना बोलावून त्याची ओळख पटविण्यात आली। त्यांनी मृतदेहाची कपड्यांवरून तो आपला मुलगा असल्याची खात्री केली। या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा असलेला मृतकाचा विसेरा नागपूर येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आला आहे, ज्यामुळे तपासाला आणखी गती मिळेल। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात आणखी काही आरोपी वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तपासाचे कार्य अधिक व्यापक होईल। यामध्ये घटनाक्रम असा आहे की दिनांक 14/7/25 रोजी पोलीस स्टेशन फैजरपुरा येथे गाडगेनगरच्या DB पथकातील पोलिसांनी आमच्याकडे एक विधी संघर्ष बालकाला आणून दिले। त्यांनी असं सांगितलं की त्या विधी संघर्ष बालकाने त्यांना काहीतरी माहिती दिलेली आहे एका दखलपात्र गुन्ह्याबाबत। तर त्या अनुषंगाने रिपोर्ट नोंद केला। ज्या आमच्या ड्युटी ऑफिसर होत्या देवकाते मॅडम, PSI देवकाते मॅडम, त्यांनी गुन्हा नोंद केला। त्यानंतर तो विधी संघर्ष बालक आहे, त्या विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेऊन आपण त्याची कबुली घेतली। संपूर्ण कबुली जेव्हा दिली त्या बालकाने, त्यामध्ये त्यांनी असं सांगितले की जे हनुमान टावर टेकडी आहे SRPF कॅम्पजवळ, तिथे तो आणि त्याचे इतर 4 मित्र जे आहेत त्यांचे नावं आदित्य उर्फ आदू संजय खंडारे, राहणार PWD क्वार्टर अमरावती, दुसरा अनोश वानखडे आणि तिसरा प्रतीक नाईक, असे हे तिघं आणि तो विधी संघर्ष बालक। त्यांचा जो मित्र आहे, त्यांचा मित्र जो होता म्हणजे आपला मृतक, त्यातला मृतक रिजवान रमजान मुलानी, याला ते सोबत घेऊन गेले। तिथं सोबत घेऊन गेले त्या टेकडीवर गेल्यानंतर त्यांनी तिथं जो हे आहे बौद्ध विहार आहे, बौद्ध विहारावर त्यांची होंडा सिटी कारने गेले होते। कार थांबवली, त्यानंतर ते टेकडीच्या माथ्यावर गेले। माथ्यावर गेल्यानंतर तिथं जे बंद पडलेलं ऑफिस आहे टावरचं, त्या ऑफिसच्या बॅक साईडला एक हे आहे अंडरग्राऊंड सेफ्टी टँक आहे। त्या टँकवर ते लोक गांजा पीत बसले होते। त्यामुळे त्यांचा वादविवाद झाला। वादविवाद झाल्यानंतर जो मृतक होता तो शिवीगाळा करायला लागला होता सगळ्यांना, आणि तो शिवीगाळा करत असल्यामुळे आता हा जो विधी संघर्ष बालक आहे तो या रिजवानसोबत पुण्याला राहत होता। पुण्याला राहत असतानाच्या वेळी कसं होतं की तो त्याला सर्व कामं करायला लावायचा, नेहमी त्याला काही ना काही त्रास देत राहायचा, किरकोळ। मग त्याचा राग त्याच्या मनात होताच। मग त्यांनी सगळ्यांना म्हटलं की याचं नेहमीच कटकट आहे म्हणे, त्याला मारून टाका।
आता हे याचे जे अमरावतीचे लोकल सर्व होते चांगले मित्र असल्यामुळे ते सगळ्यांनी मिळून त्याला त्यांच्याकडे जो लोखंडी पाईप होता लोखंडी पाईपने त्याला मारलं आणि पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांनी ती बॉडी जी आहे ते याच्यामध्ये टाकून दिली सेप्टिक टँकमध्ये आणि त्याचं झाकण लावून टाकलं. आता या बालकाने दिलेल्या कबुलीवरून आपण पुढे प्रोसेस सगळी चालू केली. वरिष्ठांना माहिती देऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये आपण तपास सुरू केला. आपले फॉरेन्सिक टीम डॉग स्क्वॉड सर्वांना बोलवलं, घटनास्थळी गेलो. तिथं बालकाने आपल्याला ती बॉडी काढून दिली, बॉडी दाखवली. बॉडी दाखवल्यानंतर पुढचा आपण इन्क्वेस्ट केला, पंचनामा करून बॉडीचा PM वगैरे झालं. त्यानंतर त्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली. नातेवाईकांना माहिती दिली. नातेवाईक त्याचे पुण्यावरून आले, त्यांचेसुद्धा स्टेटमेंट रेकॉर्ड वगैरे सर्व करण्यात आलेले आहे. यामध्ये पोलिसांनी आतापर्यंत जे आरोपी आहेत, एक आरोपी क्रमांक 1 आदित्य संजय खंडारे, त्यानंतर प्रतीक संजय नाईक, त्या दोघांना अटक केलेली आहे. आणि आरोपी जो आहे, आरोपी अनोश वानखडे जो आहे, अनोश वानखडे सध्या वॉन्टेड आहे. त्याचा तपास सुरू आहे. तो फरार असल्यामुळे सध्या मिळून आलेला नाही, परंतु काही दिवसातच तो मिळून येईल. त्या दिशेने आता संपूर्ण पोलिसांचा तपास सुरू आहे. या प्रकरणातील पुढील अपडेटसाठी सिटी न्यूज सोबत जुळत रहा. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करीत असून लवकरच सर्व सत्य समोर येईल अशी अपेक्षा आहे. अमरावती जिल्ह्यात अवैध गुटखा तस्करी करणाऱ्यांवर आता पोलीस दलाने लक्ष केंद्रित केले आहे. अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी गुटखा विक्रीवर आळा घालण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस ठाण्यांना विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश दिलेत आहे. याच मोहिमेअंतर्गत 19 जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोर्शी परिसरात मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे मोर्शी ते वरुड रोडवर माळू नदीच्या पुलाजवळ सापळा रचण्यात आलाय. पोलिसांना एका काळ्या रंगाची अर्टिका कार संशयास्पदरित्या येताना दिसली. या कारला थांबवून तपासणी केली असता त्यात 2 इसम आढळून आले. चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव हाफिज खान साहेब खान, वय 42 वर्ष, राहणार माहुली जहांगीर असे सांगितले. पंचासमक्ष कारची तपासणी केली असता आतमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला 3,71,250 रुपये किमतीचा सुगंधी गुटखा आणि तंबाखूचा साठा आढळलाय. मानवी आरोग्याला आणि जीविताला धोकादायक असलेला हा प्रतिबंधित गुटखा आणि त्याच्या वाहतुकीकरिता वापरलेली 9,50,000 रुपये किमतीची अर्टिका कार असा एकूण 13,21,250 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपी हाफिज खान साहेब खान याला मोर्शी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांच्या विरुद्ध कायद्यानुसार पुढील कारवाई सुरू आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विशाल रोकडे आणि त्यांच्या पथकाने तसेच मोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूरज बोंडे यांनी त्यांच्या DB पथकाने संयुक्तपणे पार पाडली आहे. अमरावती ग्रामीण पोलिसांनी गुटखा तस्करी विरोधात कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. हे आपण एक नजर टाकूया राजकीय क्षेत्रातील बातम्यांवर. अमरावतीमध्ये आरोग्य सेवेच्या एका महत्त्वाच्या मुद्द्यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील रखडलेल्या रक्तपेढीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. केंद्रीय मानव अधिकार संघटनेने या प्रकरणी थेट पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना साकडे घातले आहे. काय आहे हा संपूर्ण प्रकार, पाहूया आमच्या सविस्तर रिपोर्टमध्ये. राज्याचे महसूल मंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सुपर स्पेशालिटीमध्ये एक महत्त्वाची आढावा बैठक सुरू असताना इथे काही रक्तपेढी सुरू करण्यासाठी मागणी होता. काय ही मागणी कित्येक दिवसापासून? मी डॉक्टर शरद भोयर, केंद्र मानवाधिकार सुरक्षा संघटना अमरावती ब्रँचतर्फे निवेदन द्यायला आलो आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे सरांना की 2015ला इथे ब्लड बँक करता परवानगी मिळालेली आहे, परंतु मागील 10 वर्षामध्ये इथे कुठल्याही तऱ्हेची रक्तपेढी इथे झालेली नाही. त्यामुळं अमरावती शहरातील लोक तसेच मेळघाटमधले आदिवासी लोक यांना रक्ताचा पुरवठा वेळेवर होऊ शकत नाही. परवाचीच घटना आहे, आमच्या एका रुग्णाला कॅन्सरच्या O पॉझिटिव्ह रक्त पाहिजे होतं, परंतु पंजाबराव देशमुख बँकेमध्ये सुद्धा मिळालं नाही आणि युरिनमध्ये सुद्धा अवेलेबल मिळालं नाही. शेवटी 1600-1700 रुपये देऊन आम्हाला विकत घ्यावं लागते. आमची अशीच मानवाधिकार संघटनेचे सगळे कार्यकर्ते आम्ही इथे जमलेलो आहोत आणि हा लढा सुरू ठेवायचा आहे. जोपर्यंत इथे बँक होत नाही तोपर्यंत आमचा लढा इथे सुरूच राहील. आम्हाला सरांना विनंती करायची आहे, बावनकुळे सरांना, की यामध्ये लक्ष घालावे व रक्तपेढी
या इथे सुपर स्पेशालिटीला सुरू करावी. अमरावतीच्या आरोग्य सेवेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रक्तपेढीचा प्रश्न गंभीर आहे. 9 वर्षापासून रखडलेला हा प्रकल्प कधी मार्गी लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. केंद्रीय मानव अधिकार संघटनेने उचललेले हे पाऊल किती प्रभावी ठरतं आणि पालकमंत्र्यांच्या माध्यमातून यावर काय तोडगा निघतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सुपर स्पेशालिटी रुग्णालयात आज राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका विशेष आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत रुग्णालयाच्या आरोग्य सेवा, सोयीसुविधा आणि मनुष्यबळाबाबत सखोल चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे या बैठकीच्या ठिकाणावरून काही आमदारांनी आपली नाराजी सुद्धा व्यक्त केल्याचे चित्र दिसून आले. अमरावती येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या प्रशासकीय कामकाजांचा आणि आरोग्य सेवांचा आढावा घेण्यासाठी 18 जुलै रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठक घेतली. ही बैठक रुग्णालयाच्या आवारात आयोजित केल्याबद्दल उपस्थित आमदारांनी जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली आहे. या बैठकीपूर्वी विधान परिषदेचे आमदार संजय खोडके यांनी विधानसभेत सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील समस्या आणि आव्हाने मांडली होती. त्याच अनुषंगाने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रुग्णालयाकरिता आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत सूचना दिल्यात. तसेच रुग्णालयातील रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत, जेणेकरून आरोग्य सेवा अधिक बळकट होतील. या बैठकीदरम्यान वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल नरोटे यांनी रुग्णालयात उपलब्ध असलेल्या सर्व आरोग्य सेवांचा आणि सुविधांचा विशेष आढावा पालकमंत्र्यांसमोर सादर केला. सर्व विभागांच्या शल्यचिकित्सांकडनं महत्वाच्या प्रश्नांची विचारणा करण्यात आली आणि त्यांच्या अडचणी समजून घेण्यात आल्या. या आढावा बैठकीतील एक महत्वाची घोषणा म्हणजे अमरावती जिल्ह्यातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात MRI मशीन सुरू करण्यात आली आहे. ही सेवा आता डायलिसिसच्या रुग्णांसाठी मोफत उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या महत्वपूर्ण बैठकीला विधान परिषदेचे आमदार संजय खोडके, अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे, मेडघाट मतदारसंघाचे आमदार केवलराम काळे, तिवसा मतदारसंघाचे आमदार राजेश वानखडे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा आणि अमरावती जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालयांचे शल्यचिकित्सक आणि डॉक्टर्सही या आढावा बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीमुळे अमरावती जिल्ह्यातील आरोग्य सेवांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. करण्यात आली होती. सुपर स्पेशालिटीमध्ये पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोणते निर्णय घेतले? निर्णय घेण्यापेक्षा त्यांनी या ठिकाणी जे काही वेगवेगळ्या समस्या आहेत ते जाणून घेतल्या आणि त्या संदर्भामध्ये मग माननीय आरोग्यमंत्र्यांसोबत त्यांनी शक्यता आहे की पुढच्या 31 जुलैला बैठक लावली जाईल आणि त्या ठिकाणी त्या समस्या सोडवण्यासाठी काय करता येईल त्याच्यामध्ये मग जसं पालकमंत्र्यांनी सांगितलं किंवा राज्यस्तरावर ज्या समस्या तिथे होतील, जिल्हास्तरावरचे जे काही असतील तर आपण मग कलेक्टर साहेब, DPDC याच्यातून माध्यमातून ते सोडवण्याचा प्रयत्न. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की उपस्थिती असावी बायोमेट्रिकबद्दल, जे की शासन निर्णयच काढलेला आहे की 1 जुलैपासून बायोमेट्रिक कंपल्सरी आहे. ज्या ठिकाणी नेटवर्कचे इश्यू असतील त्या ठिकाणी मग काही त्याच्याबद्दल काही त्या गोष्टी होतील, पण ज्या ठिकाणी नेटवर्क आहे त्या ठिकाणी बायोमेट्रिक व्यवस्थित व्हायला लागते. बायोमेट्रिकमध्ये पहिले थंब लावला जात होतं, परंतु आता फेस बायोमेट्रिक म्हणजे ते आधार बेस आहे म्हणजे आणि जिओ फेन्सिंग म्हणजे त्या आता हे सुपर स्पेशालिटी आहे. या कॅम्पसमध्ये आल्याशिवाय ते तुमचं होणार नाही. जर तुम्ही बाहेरच्या रस्त्यावरून करायचं म्हटलं तर ते डॉक्टर ॲक्सेप्ट होणार नाही. अजून कोणत्या समस्या मांडण्यात आल्या कारण की विधानसभेमध्ये खोडके यांनी समस्या नाही, विशेषतः आता सुपर स्पेशालिटीबद्दल निधीची जी मोठी समस्या होती तर निधीची समस्याही मोठ्या प्रमाणात मांडण्यात आली, त्याच्याबद्दल बैठक आयोजित केली. अमरावती सुपर स्पेशालिटी रुग्णालयात घेण्यात आलेल्या या आढावा बैठकीतून आरोग्य सेवेच्या सक्षमीकरणासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. विशेषतः निधीची उपलब्धता आणि रिक्त पदभरतीबाबत पालकमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांमुळे रुग्णालयाच्या कामकाजात सुधारणा अपेक्षित आहे. अमरावतीमध्ये पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात विविध नागरिकांनी, संघटनांनी आपल्या मागण्या घेऊन मोठी गर्दी केली होती. यात प्रामुख्याने असोसिएशन ऑफ नर्सिंग टीचर्स ऑफ महाराष्ट्रने 7व्या वेतन आयोगाशी संबंधित महत्त्वपूर्ण निवेदन दिले आहे. अमरावती येथील पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने आपल्या निवेदनांसह हजेरी लावली. यामध्ये असोसिएशन ऑफ नर्सिंग टीचर्स ऑफ महाराष्ट्र या संघटनेने पालकमंत्र्यांना भेटून एक महत्त्वाचे निवेदन सादर केलेत. त्यांच्या मागणीनुसार 7व्या वेतन आयोगाच्या बक्षीस समिती खंड 2 आणि खुल्डर समितीमध्ये देखील पाटील निर्देशिका पदावर झालेल्या अन्यायावर प्रकाश टाकण्यात आला. या निवेदनाद्वारे पाटील निर्देशिका पदाच्या वेतनातील
त्रुटी दूर करून त्यांना सुधारित S15 ऐवजी S17 वेतन श्रेणी लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्राचार्य प्रीती पवार, प्राचार्य परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय. आम्ही वेतन त्रुटीच्या संदर्भात संपावर आहोत. त्याचप्रमाणे नर्सिंगमध्ये खूप सारे अभ्यासक्रम चालू झालेले आहे. इथे अमरावतीतच GNM, ANM, LHV हे जिल्हास्तरीय रुग्णालयामध्ये 215 विद्यार्थी आहे, पण अजूनपर्यंत पदनिर्मिती झाली नाही. अशीच परिस्थिती सर्व महाराष्ट्रामध्ये आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांना विद्यावेतन जे आहे, GNMच्या विद्यार्थ्यांना आताच पाहिलं आहे, बेसिक बेसिकच्या विद्यार्थ्यांना 8,000 रुपये विद्यावेतन केलेलं आहे. पण GNM, ANM चे जे विद्यार्थी आहेत ते आहे त्यांना 300 आणि 300 ते 500 रुपयापर्यंतच विद्यावेतन आहे. म्हणजे अतिशय कमी विद्यावेतन त्यांना देण्यात आलेलं आहे. त्याच्यासाठी हा संप आम्ही पुकारलेला आहे. त्यासोबतच आमचे जे लोअर केडर होतं त्यांना जे वेतन वाढ दिलेली आहे ती आमच्यापेक्षा जास्त दिलेली आहे. आमच्याकडे आता सध्या PC पेडियाट्रिकचा कोर्स चालू करणार आहे. आता PC पेडियाट्रिक म्हणजे डिप्लोमा कोर्सेसवाल्यांना वेतन जास्त आणि जे डिग्री कोर्सेस आहे त्यांना वेतन कमी. हा सरकारचा जो आहे तो आमच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचत आहे. त्याच्यासाठी आम्ही हा संप इथे करत आहोत. संघटनेने निवेदनात म्हटले आहे की या संदर्भात वित्त विभागामार्फत निर्गमित करण्यात येणाऱ्या शासन निर्णयाद्वारे ही वेतन श्रेणी लागू करण्यासाठी पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रकाश आंबेडकर आणि आरोग्यमंत्री यांना शिफारस करावी. काय आपला प्रश्न होता? पालकमंत्र्यांना या अगोदर सुद्धा आपण निवेदन दिलं. काय आपल्या मागण्या होत्या? काय तुमचं नाव? माझं नाव पद्मा मुघल आहे. मी पाठ्यनिर्देशिका पदावर कार्य करते आहे. आम्ही नर्सिंग संवर्गातील जे काही संवर्ग वगळल्या गेलेले आहे खुल्लर समितीमध्ये आमच्यावर अन्याय झालेला आहे. ते अन्यायाकरिता आम्ही सरांना निवेदन दिलेलं होतं. खुल्लर समितीमध्ये पण आम्हाला आमच्या लोअर केडरला पुढचे वेतन श्रेणी मिळालेली आहे, परंतु आमचे पाठ्यनिर्देशिका, अधिपरिचारिका आणि परिसेविका हे 3 संवर्ग वगळले गेलेले आहे. ते आमच्यावर अन्याय झालेला आहे. ही वेतन त्रुटी निवारण लवकरात लवकर व्हावी ह्याकरिता आम्ही 15-16 जुलैपासून आझाद मैदान इथे धरणे आंदोलन व त्यानंतर बेमुदत संपांचा इशारा सुद्धा दिलेला आहे आणि हे चालूच आहे आमचे संप. इथे राज्यव्यापी संप सुरू झालेला आहे. अख्ख्या मुंबईमध्ये हा राज्यव्यापी संप आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये 30,000हून अधिक परिचारिका संपावर आहे. आमच्या संपाच्या प्रमुख मागण्या आहे सेवा प्रवेश नियम लागू व्हावे. आमचे 7व्या वेतनामधल्या ज्या त्रुटी आहेत त्या दूर झालेल्या पाहिजे. आम्हाला गणवेश भत्ता भेटलेला पाहिजे. जे कंत्राटीकरण, जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नर्सेस घेणं सुरू आहे ते बंद झालेलं पाहिजे. आणि यासाठीच आम्ही आज माननीय बावनकुळे सरांना भेटायला आलो आहे आणि आम्ही आमच्यातर्फे निवेदन देण्यासाठी आलो. तर सरांनी आमची दखल घ्यावी ही आमचा आहे. नर्सिंग शिक्षकांच्या या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. नर्सिंग शिक्षकाच्या या मागणीवर शासन काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. पालकमंत्र्यांनी हे निवेदन स्वीकारले असून ते संबंधित मंत्र्यापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले आहे. राज्याच्या राजकारणात सध्या एका वेगळ्याच मुद्द्यावरून चर्चा सुरू आहे. दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून बच्चू कडू यांनी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांना आवाहन करत थोडा संयम ठेवण्याची विनंती केली आहे. बावनकुळे नेमकं काय म्हणाले आणि बच्चू कडूंच्या मागण्यांवर सरकारची भूमिका काय पाहूया. बच्चू कडूजींना माझी विनंती आहे की त्यांनी हे सांगितलं होतं की तुम्ही एक समिती तयार करा, उच्चस्तरीय समिती करा आणि उच्चस्तरीय समितीने खरंच ज्याला कर्जमाफीची गरज आहे त्या कर्जमाफीच्या शेतकऱ्यांचं सर्वेक्षण करा आणि अशा शेतकऱ्यांना आपण कर्जमाफी करा ज्यांना खरी कर्जमाफीची गरज आहे. त्याकरता समिती करा असे बच्चू कडूची विनंती होती. ती मान्य आम्ही केली. मी स्वतः त्यांना लेखी दिलं होतं. त्यामुळे आता ही समिती या समितीने कामाला सुरुवात केली आहे. बच्चू कडू साहेबांना त्या समितीसमोर बोलण्यात येणार आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या ज्यांना असं वाटतं की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल आपलं काही मत मांडायचं आहे त्या समितीसमोर ते बच्चू कडू जे असतील, अजून की कोणी राज्यातले नेते असतील, सर्वांनाच त्या ठिकाणी हिअरिंग मिळणार आहे. त्यामुळं कर्जमाफी हा विषय काही आजच्या दिवस एकत्रित करा की आजच कर्जमाफी झाली असं नाही घोषणा करू शकत. पण ही समिती मात्र एकाच विचाराने तयार केली आहे की आवश्यक असलेल्या ज्यांना गरज आहे त्या व्यक्तीलाच कर्जमाफी झाली पाहिजे. त्यामुळं बच्चू कडूजींनी समजून घेतलं पाहिजे. आणि दुसरं आम्ही आश्वासन दिलं होतं बच्चू कडूजींना की आम्ही दिव्यांगाच्या अनुदानात वाढ करू. माननीय देवेंद्र फडणवीसजींनी, आमचे अजितदादा, एकनाथजींनी बसून 2,500 रुपये आता मानधन केलं आहे दिव्यांगाचं.
आणि बाकी ज्या 7-8 महत्त्वाचे विषय बच्चू कडूचे होते त्याकरता मी स्वतः विधिमंडळाच्या वेळी बच्चू कडू यांना बोलावून प्रत्येक मंत्र्यासोबत बैठक करून दिलेली आहे. आता आजच बैठक झाली आणि आजच निर्णय झाला असं होत नाही, थोडा वेळ द्यावा लागेल. माझी बच्चू कडूंना आपल्या माध्यमातून विनंती आहे की थोडा सरकारला वेळ द्यावा. समितीला जे कर्जमाफी करणारी समिती आहे तिला या ठिकाणी पूर्ण सर्वेक्षण करू द्यावं आणि पुढचे जे त्यांचे 7-8 विषय महत्त्वाचे आहे त्या विषयाला सुद्धा, काही पशुसंवर्धनचे आहे, काही कृषीचे आहे, काही महसूलचे आहे, त्या सर्व विषयाला आम्ही त्या ठिकाणी न्याय देणार आहोत. तर हे होते पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे बच्चू कडू यांना उद्देशून केलेले स्पष्टीकरण आणि आवाहन. दिव्यांग मानधनावर वाढ आणि कर्जमाफीसाठी समिती स्थापन करून सरकारने सकारात्मक पाऊल उचलण्याचं बावनकुळे यांनी नमूद केलं आहे. आता यावर बच्चू कडू यांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रतिक्रियांचा सिलसिला सुरू आहे. एका बाजूला विविध नेत्यांच्या विधानावर भाष्य टाळले जात असताना दुसऱ्या बाजूला शिवसेनेच्या जुन्या इतिहासावरून पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. आज एका पत्रकार परिषदेत बोलताना एका महत्त्वाच्या नेत्याने सुनील तटकरे यांच्या विधानावर थेट भाष्य करणे टाळले, तर एकनाथ शिंदे यांच्या महापौर पदाच्या कार्यकाळावरही सूचक प्रतिक्रिया दिली. गौप्यस्फोट केला एकनाथ शिंदेंनी. मी एकनाथ शिंदेजींनी सांगितलं ते खरं आहे, कारण त्यांना तेव्हा ते शिवसेनेमध्ये होते, ते मुख्य स्थानावर होते. म्हणजे उद्धवजी नंतर एकनाथ शिंदेजीच त्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका पार पाडायची. त्यामुळे एकनाथ शिंदेजींनी जे काय म्हटलं असेल त्यामुळे त्यांना जे माहिती आहे ते बोलले असतील. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात चर्चा जी आहे ती भाजपच्या वरिष्ठांशी करावी लागेल असं म्हटलं. मला सुनील तटकरे काय बोलले माहिती नाही, त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत प्रश्न आहे, त्यामुळे त्या प्रश्नात मी काही बोलणं योग्य नाही. आपण पाहिलं की महाराष्ट्राच्या राजकारणात प्रत्येक शब्दाला आणि भूमिकेला किती महत्त्व दिलं जातं. सुनील तटकरे यांच्या विधानावर थेट बोलणं टाळून एका पक्षाच्या अंतर्गत प्रश्नावर लक्ष केंद्रित करण्याची भूमिका या नेत्यांनी घेतली. तर एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलताना त्यांच्या शिवसेनेतील पूर्वीच्या स्थानावर भर दिला गेला. या प्रतिक्रिया आगामी काळात कोणत्या नव्या राजकीय चर्चांना जन्म देतात हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप प्रत्यारोपाचा फैरी झळकताना दिसत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेवरून आता नव्याने वाद निर्माण झाले आहे. विशेषतः राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज ठाकरेंची कुणावर टीका करणार? देवेंद्रजीवर करणार, कारण त्यांचा दुसरा उद्दिष्ट काही नाहीये, उद्देशही काही नाहीये. देवेंद्र फडणवीसजीवर टीका केल्याशिवाय तुम्ही तरी काही न्यूज छापता का? त्यामुळं बातम्या करण्याकरता, भाषण लागून भाषण देण्याकरता, पण देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये विकसित महाराष्ट्राचा संकल्प आम्ही जो केला आहे त्या संकल्पाला आम्ही पुढे नेण्याचं काम करत असताना केवळ व्यक्ती दोषापोटी, सामाजिक दोषापोटी तुम्ही माननीय देवेंद्रजीला जे अपमानित करण्याचा प्रयत्न करता किंवा देवेंद्रजीवर टीका करण्याचा प्रयत्न करताय, शेवटी जनतेने तुम्हाला नाकारलाय 2024 मध्ये. 2029 मध्ये या ठिकाणी आम्ही एवढे मजबूत होणार आहोत की महाराष्ट्राच्या 14 कोटी जनते जे प्रश्न आम्ही संकल्पनाम्यामध्ये घेतलेले आहेत ते प्रश्न आम्ही सोडणार आहोत. त्यामुळे त्या टीका देवेंद्रजीवर करतील. आणि त्यामुळे मला असं वाटतं या टीकेला काही अर्थ नाही आहे. त्यांच्या टीका त्यांना लखलाभ आहे. माननीय देवेंद्रजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला, तो संकल्पाला देवेंद्रजी पूर्ण करणार आहे आणि त्यामुळं टीका करणाऱ्याला करू द्या, आम्ही आपलं काम करू. लोकसभेच्या वेळी महाविकास आघाडीमध्ये खेचाखाची झाली आणि त्यामुळे आम्ही 4-4, 5-5 वेळा जिंकलेल्या जागा सुद्धा मित्र पक्षाला सोडलं असं वक्तव्य नुकतंच उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे. उद्धव ठाकरेला विचारा, मला कशाला विचारा. राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला भाजपने लगेचच प्रत्युत्तर दिलं आहे. निशाणा देवेंद्र फडणवीस यांच्यावर साधला जात असला तरी या टीकेला आता राजकीय रंग चढताना दिसतोय. आगामी काळात या आरोप प्रत्यारोपाची मालिका आणखी किती तीव्र होते हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. अमरावती जिल्ह्यासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सिंधी समाजाच्या जमिनीच्या पट्ट्याचा प्रश्न अखेर निकाली लागला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आज सिंधी बांधवांना कायमस्वरूपी पट्टे आणि PR कार्डचे वितरण करण्यात आले. सिंधी बांधवांच्या अनेक वर्षाच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला आहे. काय आहे हे संपूर्ण बातमी पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. हम विगत 75 सालों से
सिंधी समाज की एक ही ये समस्या थी कि उधर से जो विस्थापित होकर आए थे उनको पट्टे वितरित नहीं हुए थे। हम हर 5 साल में उनको सरकार के सामने डिमांड करते थे, और लेकिन जो यह गवर्नमेंट आई देवेंद्र फडणवीस सरकार, उन्होंने हमारी ये डिमांड सुनी और तुरंत हमारे को पट्टे वितरित कर दी। उसमें उपविभागीय अधिकारी साहब अचलपुर, आमदार साहब प्रवीण रायडे, कुंदन जी यादव और जिलाधिकारी साहब, उन्होंने भरपूर सहयोग करके हमारे 2-3 दिन में तुरंत काम करवा दिए। हमने आज 5 फाइल सेंक्शन हो गई, उनको PR कार्ड मिल गए। 200 कुछ फाइल्स है, वो भी तुरंत आ जाएंगे और सरकार का हम धन्यवाद देते हैं। हमारी 75 सालों की जो समस्या थी उन्होंने 8-15 दिन में ही दूर करवा दिए। मैं प्रिया सहजवानी, बीजेपी शहर सर चिटनीस। मैं बीजेपी सरकार का बहुत बहुत धन्यवाद करना चाहूँगी जिन्होंने हमारे PR कार्ड की प्रॉब्लम्स को हल करके दिया। धन्यवाद। क्या कहेंगे? अभी बावनकुळे साहब ने पूरा विस्तार से अभी भाषण दिए, उन्होंने बताया है। अभी पूरा हमारा काम पूरा 15-20 दिन के अंदर पूरा काम हो जाएगा। पहले भी चालू था, प्रोसीजर में था, पहले भी करके थे, पहले भी प्रोसीजर में था। अभी ये बावनकुळे साहब ने, आमदार साहब ने पूरा काम अखबारों में खबर आती नहीं, खबरों में नहीं आती थी, प्रोसीजर चालू था ना, प्रोसीजर चालू था ना। इसके पहले जो भी सरकार थी उन्होंने सिर्फ हमारे को आश्वासन ही दिए हैं। अभी हमारी बीजेपी सरकार जो है, इन्होंने हमारी ये 70-75 साल से जो भी समस्या थी हमारी, आज हमारी पूरी हुई है। हम बहुत खुश हैं। 70 साल के बाद आज सपना, जो बोलते हैं घर का सपना पूरा हुआ, थैंक्स टू मुख्यमंत्री साहब। और विशेष जो बार बार एक फॉलोअप लिया गया बावनकुळे साहब के द्वारा, पालक मंत्री साहब के द्वारा, और निरंतर प्रयास रहे कलेक्टर साहब, उप कलेक्टर जादव साहब और हमारे उप विभागीय अधिकारी बलवंत अरखराव सर, अचलपुर शहर मंडल भाजपा, तो इन सभी का इतना अच्छा इस बार प्रयास रहा कि 70 सालों से आज प्रतीक्षा खत्म हुई। और जो विशेष सभी के मन में क्वेश्चन था कि अभी तक क्यों नहीं हुआ, तो इतना इजी इन्होंने कागजात के थ्रू कर दिया कि पहले जो कागजात वगैरह थे, अब इतनी डिमांड है ही नहीं। अब सर्वे के थ्रू या बाकी डॉक्यूमेंट्स के थ्रू भी सभी को PR कार्ड मिलेगा और निश्चित ही 100% सभी का PR कार्ड बनेगा। आज ये खुशी की लहर, हम सिंधी समाज कैसे आभार व्यक्त करें। बस मैं विनीता यही कहूँगी कि पूरा सिंधी समाज आज खुशी के उस दौर से गुजर रहा है जिसका 70 साल से इंतजार था। सिंधी समाजाचा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने मिळालेल्या पट्ट्यामुळे सिंधी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्ट दिसत आहे। या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज। राज्याच्या राजकारणात सध्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडकत आहेत। विशेषतः हनी ट्रॅपच्या कथित प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे। यातच आता राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला आहे। मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला देत बावनकुळे यांनी वडेट्टीवारांना विधायक बोलण्याचा सल्ला दिला आहे। सर, वडेट्टीवारांनी मोठा दावा केलेला आहे की हनी ट्रॅप झाला आणि जे CD कांड झालं त्यामुळे शिंदेचं सरकार आलं असं आरोप जो आहे तो वडेट्टीवारांनी केलेला आहे। काल माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये स्पष्ट केलं, ना हनी आहे ना ट्रॅप आहे। हे केवळ जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणे, जेव्हा बोलायला काही नसतं, विकासाचे काही व्हिजन नसतात, तेव्हा असं बोलून राज्याला भरकवण्याचं काम, भरकवत ठेवायचं काम या ठिकाणी विरोधी पक्ष करतो आहे। विजय वडेट्टीवारांनी थोडं विधायक बोलावं। विजय वडेट्टीवारांनी शेतकरी, शेतमजूर या राज्याच्या महत्त्वाच्या प्रश्नावर त्या ठिकाणी बोललं पाहिजे। विरोधी पक्ष म्हणून विधायक भूमिका मांडल्या पाहिजे। विरोधी पक्ष म्हणून आपल्याला सरकारला काही चांगल्या सूचना दिल्या पाहिजे। चांगलं सरकारकडून काही बाबी करून घेतल्या पाहिजे। विरोधी पक्षाचं काम असतं सरकारकडून प्रश्न सोडवून घेणे जनतेचे, ते न सोडवता हनी ट्रॅप आहे, फनी ट्रॅप आहे हे जे विषय काढून त्या ठिकाणी सभागृहाचाही वेळ, जनतेचाही वेळ खराब करतायत। मला असं वाटतं विरोधी पक्षाकडे काही नाही आहे। विरोधी पक्ष हा 3 भागात फुटला आहे। काल तर जी पत्रकार परिषद झाली विरोधी पक्षाची, काँग्रेसनी वेगळी घेतली, शरद पवार गटाने वेगळी घेतली, उद्धव ठाकरेंनी वेगळी घेतली। त्यामुळं जेव्हा विरोधी पक्ष दुभंगलेला असतो तेव्हा काही ना काही बोलावं लागतं म्हणून वडेट्टीवार बोलतात। मला वाटतं विकासाचं बोललं गेलं पाहिजे। या राज्याच्या जनतेला विकासाची आस आहे। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावरील जोरदार प्रतिउत्तर।
हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून सभागृहाचा आणि जनतेचा वेळ वाया घालवण्याऐवजी जनतेच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला बावनकुळे यांनी दिला आहे. विरोधी पक्षातील दुहीमुळेच असे निरर्थक विषय पुढे येत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. आता यावर वडेट्टीवार काय प्रत्युत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. अमरावती जिल्ह्याच्या प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि वेग आणण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाने जनतेसोबत 100 दिवसांचा सरळ संवाद हा अभिनव कार्यक्रम राबविला होता. या कार्यक्रमांतर्गत नागरिकांच्या समस्या थेट प्रशासनांपर्यंत पोहोचून त्यावर तात्काळ तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या एका विशेष कार्यक्रमात या उपक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्या विविध विभागांना आणि त्यांच्या टीमला सन्मानित करण्यात आले. यामध्ये अमरावतीचे प्रभारी उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण टीमचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार प्रामुख्याने उपस्थित होते. विशेष म्हणजे केवळ वरिष्ठ अधिकारीच नाही तर पंचायत समिती, भूमी अभिलेख, नगररचना यांसारख्या विभागांमधील ग्रामीण भागांमध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा देखील गौरव करण्यात आला. त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला असे सांगण्यात आले. या सन्मानामुळे प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढले असून भविष्यातही जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी ते अधिक कटिबद्ध असतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या संदर्भात अमरावतीतील निरीक्षण अधिकारी चैताली यादव यांनी सिटी न्यूजला सविस्तर माहिती दिली आहे. आज माननीय पालकमंत्री तथा महसूल मंत्री यांच्या हस्ते जिल्हा व पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद यांच्या सर्व ग्रामपंचायतींना विविध पारितोषिकं मिळाली होती. त्यांच्या हस्ते ही पारितोषिकं आज देण्यात आलेली आहे. अर्थातच त्यांना काही ग्रामपंचायतींना 6 लक्षाचं पारितोषिक होतं, काहींना 10 लक्षाचं होतं. ह्या सगळ्या जी रक्कम आहे याची सत्कर्मी ती लागेल अशा पद्धतीने आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त मी महसूल विभागातर्फे सांगू इच्छिते की महसूल विभागाने सुद्धा वाढू निर्गती धोरणांतर्गत आपण पारधी समाजाच्या घरकुल लाभार्थ्यांना प्रत्येकी 5 ब्रास या पद्धतीने आपण वाढू उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानंतर आपण सिंधी समाज जो पाकिस्तानातून आपल्याकडे 1947 स्वातंत्र्यापूर्वीपासून महाराष्ट्रामध्ये वास्तव्यास आहे त्यांना भुगोटा वर्ग 2 से 1 करून अत्यंत अल्प अनामत रक्कम घेऊन त्यांना आपण महाराष्ट्राचे आपण भुगोटा वर्ग 2 से PR कार्ड इथे आज वितरणाचा कार्यक्रम झालेला आहे. तो अतिशय ऐतिहासिक निर्णय माननीय महसूल मंत्री यांनी घेतलेला होता. हा महाराष्ट्र राज्याचा एक धडाडीचा निर्णय होता. त्यानंतर आपण 100 दिवसांचा जो माननीय मुख्यमंत्री यांचा कृती आराखडा होता त्यामध्ये 7 कलमी कार्यक्रम होता आणि त्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण जिल्हास्तरीय, विभागस्तरीय आणि तालुकास्तरीय अशा एकूण 40 कार्यालयांना प्रथम पारितोषिक, द्वितीय आणि तृतीय अशा पारितोषिकांचे वितरण देखील माननीय महसूल मंत्री यांच्या हस्ते आज झालेला आहे. या सर्व कार्यक्रम हा आज खूप छान पद्धतीने योग्यरीतीने इथे झाला. धन्यवाद. अमरावती जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या ग्रामपंचायतींना जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. या पुरस्कारामुळे ग्रामीण विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा आहे. कोण आहेत हे मानकरी आणि पालकमंत्र्यांनी यावेळी काय महत्त्वाचे आश्वासन दिले पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण विकासाला प्रोत्साहन देण्याकरिता जिल्हास्तरीय ग्रामपंचायत पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले. या पुरस्कारांमध्ये विविध तालुक्यांमधील ग्रामपंचायतींनी बाजी मारली आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पिंपरी निपाणी ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावीत 6 लाख रुपयांचे बक्षीस जिंकलेत. 2022-23 मध्ये संत गाडगेबाबा अभियानांतर्गत जिल्हास्तरीय आम्ही प्रथम पारितोषिक मिळालं आहे. त्याचबरोबर विभागस्तरीय द्वितीय पारितोषिक आमच्या ग्रामपंचायतला मिळालेलं आहे. आणि आता राज्यासाठी संत गाडगेबाबा अभियानांतर्गत गावाची निवड होऊन गावाची पाहणी करून राज्यस्तरीय टीम गेलेली आहे. गावात अतिशय चांगल्या प्रमाणे काम झालेलं आहे. संत गाडगेबाबाच्या पूर्ण गावाची साफसफाई, शोषखड्डे, त्याचबरोबर गावात CCTV, संपूर्ण गावात नियमातून हप्त्यातून 1 दिवस स्वच्छता अभियान राबवलं जातं आणि प्रत्येक कुटुंबाला शोषखड्डा, वीर पुनर्भरण असे जवळपास ग्रामपंचायतनी चांगले उपक्रम राबवले. त्यामुळे या माध्यमातून याची दखल घेऊन प्रशासनाने जिल्हास्तरीय पुरस्कार हा आमच्या ग्रामपंचायतला मिळाला आहे. मी प्रशासनाचा आभार मानतो. वरळू तालुक्यातील धनोडीला द्वितीय पुरस्कार तर अचलपूरमधील मनाराला तृतीय पुरस्कार मिळाला आहे. स्वर्गीय वसंतराव नाईक पुरस्कार अचलपूरमधील कोठारा आणि नांदगाव खंडेश्वरमधील पाळा या ग्रामपंचायतींना प्रत्येकी 50,000 रुपये देऊन गौरवण्यात आले आहे. याच तालुक्यात हरम ग्रामपंचायतीलाही
50,000 रुपयांचा पुरस्कार मिळालाय. दर्यापूर तालुक्यात महिमापूरने प्रथम क्रमांक पटकावीत 6 लाख रुपये जिंकलेत, तर मोर्शी तालुक्यातील पारडी द्वितीय स्थानी राहिली आहे. त्यांना 4 लाख रुपये मिळालेत आहे. चांदूर रेल्वेमधील गोईखेडला तृतीय पुरस्कार म्हणून 3 लाख रुपये देण्यात आलेत. बोरगाव पेठ आणि एरडगाव यांना अनुक्रमे वसंतराव नाईक पुरस्कार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार म्हणून प्रत्येकी 50,000 रुपये मिळालेत. अमरावती तालुक्यातील यावली शहीदला स्वर्गीय आबासाहेब खेडकर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांनाही 50,000 रुपये मिळालेत. दुसऱ्या टप्प्यात चांदूर रेल्वेमधील भुईखेडने प्रथम क्रमांक पटकावीत 6 लाख रुपये जिंकलेत. अचलपूरमधील वागडोवाला द्वितीय पुरस्कार मिळाला आहे, तर वरुडमधील मालखेडने तृतीय पारितोषिक पटकावलेत आहे. गोविंदपूर येथे वसंतराव नाईक पुरस्कार, निमखेड बाजार येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार आणि हडताळा येथे आबासाहेब खेडकर पुरस्कार म्हणून प्रत्येकी 50,000 रुपये देण्यात आले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ज्या ग्रामपंचायतींना पुरस्कार मिळाले आहेत त्यांना शासनाकडून अधिक निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन दिले आहे. 100 दिवसांच्या संवाद या कार्यक्रमाला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादाबद्दल जिल्हाधिकारी आशिष एरेकर आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांचेही पालकमंत्र्यांनी अभिनंदन केले. तर हे होते अमरावती जिल्ह्यातील ग्रामपंचायत पुरस्काराचे मानकरी. या पुरस्कारामुळे ग्रामविकासाच्या कामाला आणखी गती मिळेल अशी आशा आहे. पालकमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे या ग्रामपंचायतींना विकासासाठी अधिक निधी उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. आज आम्ही आपल्याला अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील एका प्रेरणादायी उपक्रमाबद्दल माहिती देणार आहोत. विश्वशांती बुद्धविहाराने यावर्षी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून एक विशेष परंपरा सुरू केली आहे, जी समाजात एक सकारात्मक संदेश देत आहे. धारणी येथील विश्वशांती बुद्ध विहारात यावर्षी गुरुपौर्णिमा अत्यंत वेगळ्या आणि महत्त्वपूर्ण पद्धतीने साजरी करण्यात आली. राजकुमार मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली 51 बौद्ध उपासकांनी आपले केस दान करून मुंडन केले. या अभिनव उपक्रमाची सुरुवात यावर्षीच्या गुरुपौर्णिमेला करण्यात आली असून यापुढे दरवर्षी याचप्रमाणे केस दान आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. सर्व धारणीय वाशांना सप्रेम जय भीम. आपल्या विहारामध्ये दिनांक 10 जुलैपासून वर्षवासाचा कार्यक्रम चालू आहे. हा एक अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम असून त्यासाठी समस्त धारणी नागरी वाशांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. यावेळी राजकुमार मोहोळ आणि अनिल तायडे यांनी भगवान बुद्धांनी दाखविलेल्या मार्गावर चालण्याचे आणि त्यांचे विचार आचरण करण्याचे आवाहन केले. उपस्थित सर्व बौद्ध भाविकांनी, महिला मंडळांनी आणि समस्त बौद्ध धर्मीय नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याचबरोबर विश्वशांती बुद्ध विहारात 10 जुलैपासून वर्षवासाला सुरुवात झाली. यामध्ये धारणीतील महिला दररोज एकत्र येऊन सामाजिक उद्बोधन आणि मार्गदर्शनावर प्रवचन देत आहेत. हा उपक्रम समाजाला एकत्र आणून सकारात्मक बदल घडविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. एकूणच धारणी येथील विश्वशांती बुद्ध विहाराने गुरुपौर्णिमेनिमित्त सुरू केलेला हा केसदानाचा उपक्रम आणि वर्षवासाचे आयोजन हे समाजासाठी एक आदर्श उदाहरण आहे. यामुळे धार्मिकतेसोबतच सामाजिक एकोपा आणि प्रबोधनालाही चालना मिळत आहे. याबद्दल अधिक माहितीसाठी पाहत रहा सिटी न्यूज. भेटूया एक छोट्याशा विश्रांतीनंतर. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. आता एक नजर महाराष्ट्रातील विस्तृत घडामोडीवर. पोलिसांनी अंमली पदार्थाविरुद्ध सुरू केलेल्या त्यांच्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत एक मोठे यश मिळवले आहे. शहर कोतवाली पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित मादक पदार्थ गांजा जप्त केला आहे आणि एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत सुमारे 6 किलो 90 ग्राम गांजा हस्तगत करण्यात आला असून त्याची अंदाजी किंमत 97,000हून अधिक असल्याचे सांगितले जात आहे. चला पाहूया संपूर्ण बातमी. अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या निर्देशानुसार राबवण्यात येत असलेल्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत 18 जुलै रोजी शहर कोतवाली पोलिसांना एक महत्त्वाची गुप्त माहिती मिळाली.
ही माहिती प्रतिबंधक मादक पदार्थ गांजाची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीबद्दल होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वजन मशीन, पंच आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांसह लक्ष्मीनगर, खोलेश्वर, अकोला येथील संशयित सागर देवराय बन बहादूर यांच्या घरावर छापा टाकला. घराच्या झडती दरम्यान घरामध्ये एका पारदर्शक पिशवीत लपून ठेवलेला गांजा सापडला. पंचाच्या उपस्थितीत आरोपी सागर देवराय बन बहादूर, ज्याचे वय 35 वर्ष सांगितले जात आहे, त्याचे नाव आणि पत्ता विचारण्यात आला. घटनास्थळीच वजन मशीनने या मादक पदार्थाचे वजन केले असता ते एकूण 6 किलो 90 ग्रॅम इतके भरले, ज्याची बाजारातील अंदाजित किंमत 97,440 आहे. या व्यतिरिक्त आरोपीकडनं 660 रोख रक्कम देखील जप्त करण्यात आली. अशा प्रकारे जप्त केलेल्या एकूण वस्तूंची किंमत 98,100 इतकी अंदाजित करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या लेखी तक्रारीवरनं शहर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 219 NDPS अधिनियमाच्या कलम 20 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सतीश कुलकर्णी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली शहर कोतवाली पोलीस निरीक्षक संजय गवई यांच्या आदेशाने पार पडली आहे. या यशस्वी ऑपरेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्यासह क्राईम डिटेक्शन टीम मधील अनेक कर्मचाऱ्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे, ज्यात सहाय्यक उपनिरीक्षक महेंद्र बहादूरकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल अश्विन सिरसाट, अजय भटकर, ख्वाजा शेख, किशोर येऊल, निलेश बुंदे, शैलेश घुगे, विकास जाद, महिला पोलीस कॉन्स्टेबल रुखसार बी, कल्याण पवार, चालक अनिल सोनोने त्यांचा समावेश आहे. पोलिसांच्या या तत्परतेमुळे शहरात अंमली पदार्थांच्या तस्करांविरुद्ध एक कडक संदेश दिला गेलाय. माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत आम्हास माहिती मिळाली की खोलेश्वर या ठिकाणी एक इसम गांजा विक्री करत आहे. अशा प्राप्त माहितीवरून पंचासह व स्टाफसह आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडून अंदाजे 6 किलो गांजा आम्ही जप्त केलेला आहे. आरोपीस अटक करण्यात आली असून आरोपीचे नाव सागर घन बहादूर आहे. सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक चांडक सर, तसेच अपर पोलीस अधीक्षक रेड्डी सर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनात आमचे डीबी स्टाफ तसेच पोलीस स्टेशनचे API किशोर पवार यांच्या मदतीने करण्यात आलेली आहे. आरोपीस अटक करण्यात आली असून आरोपीचा PCR घेण्यासाठी कारवाई सुरू आहे, पुढील कारवाई करिता. अकोला पोलिसांनी ऑपरेशन प्रहार अंतर्गत आणखी एक मोठे यश संपादन केले आहे. ही कारवाई अंमली पदार्थाच्या व्यापाराला आळा घालण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल आहे. पोलीस दलाचे म्हणणे आहे की शहर नशामुक्ती करण्यासाठी असे अभियान यापुढेही सुरू राहतील. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातून एक हृदयद्रावक बातमी समोर येत आहे, जिथे मनबदा ग्रामपंचायतीच्या कथित हलगर्जीपणामुळे एका निष्पाप बालकाला आपला जीव गमावा लागला. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शनिवारी सकाळी अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातून मनबदा गावातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. 5 वर्षीय अनिकेत अभिजित तायडे या अल्पवयीन मुलाचा गावातील एका पाण्याच्या डबक्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 10 वाजताच्या सुमारास अनिकेत आपल्या घरून बालवाडीला जाण्यासाठी निघाला होता. मात्र बराच वेळ होऊनही तो अंगणवाडीत पोहोचला नाही. त्यामुळे कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी त्याची शोधाशोध सुरू केली. दुर्दैवाने शोध मोहिमेदरम्यान अनिकेत गावातीलच एका पाण्याच्या डबक्यात मृतावस्थेत आढळून आला. या घटनेने संपूर्ण मनबदा गावावर शोककळा पसरली आहे. गावकऱ्यांनी या घटनेला थेट ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षपणाला जबाबदार धरले आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या डबक्याचा योग्य देखभालीसाठी ग्रामपंचायतीकडे वारंवार तोंडी आणि लेखी तक्रारी करण्यात आल्या होत्या, परंतु प्रशासनाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. आज आमच्या गावामध्ये अनिकेत अभिजित तायडे या पोराचा मृत्यू झाला. हा सकाळी शाळेत जात असताना शाळेमध्ये पोचला नाही. आम्ही मॅडमले विचारलं की बा अनिकेत शाळेत आलता का. मॅडमनं नाही म्हटलं. अनिकेतच्या आईनं पुऱ्या गावात पाहिलं, अनिकेत सापडला नाही. नंतर अनिकेतच्या आईनं वावरातून अभिजित, त्याची आजी, आबाजी यायले बोलवून घेतलं. हे सगळेजण वावरातून घरी आले. यांनी सगळ्या येटायात शोध घेतला, तो कुठेही दिसला नाही. नंतर गावातल्या येटायातल्या लोकांनी सुद्धा शोध घेतला. गावातल्या लोकांनी शोध घेताना उमा इंगळे
या बाईले तो यायच्याच घराच्या समोरील सांडपाण्यात जे वरचं सांडपाणी आहे साचलेलं डबर आहे त्याच्यामध्ये मृत आढळला. त्यांना चप्पल तरंगताना दिसली. त्याने ते चप्पल उचलायला गेले तर त्या मुलाचा पाय आला. जसा मुलाचा पाय आला तसा गावात आरडाओरडा चालू झाला. नंतर सगळेजण आम्ही एका ठिकाणी आलो. खूप रोळ झाला. हा मुलगा याच डबरांच्या ठिकाणी 2 दिवसाच्या अगोदर आमच्या गावातला अजून एका व्यक्तीचा मुलगा डुबला होता. तर याच अभिजितने त्या पोराचा जीव वाचवला. आज त्याचा मुलगा मेला. तिथं कोणीच नव्हतं म्हणून त्याचा मृत पडला. आज जर तिथं डबर नसता, आमच्या गावात जर रस्ते नाल्या सगळ्या जर योग्य सुविधा असत्या तर आज त्याच्या मुलाचा जीव वाचला असता. आम्हाला सगळ्या गावांना एकच दुःख झालं की अनिकेतचा जीव हा नुसतं ग्रामपंचायतच्या बेकायदेशीरपणामुळे किंवा दुर्लक्ष केल्यामुळे त्याचा जीव गेला. अनिकेतचे वडील अभिजित तायडे यांनी थेट आरोप केला आहे की ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच त्यांच्या मुलाचा जीव गेला आहे. माझा मुलगा आज सकाळी 10:30ला शाळेत निघाला. शाळेत निघाल्याबद्दल तिकडून वापस आला नाही. तर आम्ही सगळ्या गावामध्ये पाहिलं. अटकडीमध्ये गेलो, निंबोडीमध्ये गेलो, दापुऱ्यामध्ये गेलो, शिरनाथमध्ये शाळेत गेलो बघायला. सगळे इकडे बघितलं, भेटला नाही. घरापाशी मोठा एक डबर आहे त्याच्यामध्ये सापडला. तर याचे जिम्मेदार कोण? तर याचे जिम्मेदार फक्त एकच आहे, सरपंच, ग्रामपंचायत, हे सगळे जिम्मेदार आहेत. माझी मागणी काहीच नाही आहे. गावातले रस्ते, गावातल्या नाल्या, गावातला विकास हा सगळा आम्हाला पाहिजे. आज माझा मुलगा वारला, उद्या असं नाही झालं पाहिजे की दुसऱ्याचा मुलगा हे झालं पाहिजे म्हणून. नाही त्याच्यावर ते 3 दिवसाच्या पहिले एक मुलगा त्या नाल्यातून बाहेर काढला. आज माझा मुलगा त्याच्यात पडला तर आज पोराला कोणी नव्हतं काढायला. तर माझा मुलगा हा मरण पावला. अनिकेतच्या मृत्यूने मनपदा गावातील ग्रामपंचायतीच्या कारभाराची पोलखोल झाली आहे. या घटनेची चौकशी होऊन दोषीवर लवकरात लवकर कारवाई केली जाईल अशी अपेक्षा आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाही. दिवसेंदिवस वाढत जाणारे बाललैंगिक अत्याचार, बालविवाह, बाल तस्करी आणि बाल कामगार या गंभीर समस्यावर अंकुश लावण्यासाठी अकोला जिल्ह्यात एक महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे. अकोला जिल्ह्यात बाल शोषणमुक्त बनविण्यासाठी नुकताच एक विशेष जनजागृती कार्यक्रम आणि कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. याविषयी सविस्तर माहिती पाहूया. अकोला जिल्ह्याला बाल शोषण मुक्त करण्याच्या दिशेने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, महिला व बाल विकास कार्यालय आणि ऍक्सेस टू जस्टिस प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने एक महत्त्वपूर्ण जनजागृती कार्यक्रम आणि कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर पार पडले. या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट वाढत्या बाल लैंगिक अत्याचार, बालविवाह, बाल तस्करी आणि बाल कामगार यांसारख्या गंभीर समस्यांना आळा घालणे हे होते. या शिबिरात विद्यार्थ्यांना आणि पालकांना बाल शोषणाचे विविध प्रकार, त्यांचे दुष्परिणाम आणि कायद्याने यावर कशी कारवाई केली जाते याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. पोक्सो कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा, बाल कामगार प्रतिबंधक कायदा आणि बाल तस्करीशी संबंधित कायदेशीर तरतुदींबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालक वर्गाकडून मोठा प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. अशा जनजागृती कार्यक्रमांमुळे समाजात बाल शोषणाबद्दल जागरूकता निर्माण होईल आणि भविष्यात अकोला जिल्हा बाल शोषणमुक्त होण्यास मदत मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अशा प्रकारच्या उपक्रमामुळे समाजात जागरूकता निर्माण होते आणि बालकांच्या सुरक्षित भविष्यासाठी एक सकारात्मक वातावरण तयार होते. अकोला जिल्ह्याचे हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे. बालकांच्या हक्काचे संरक्षण करणे आणि त्यांना सुरक्षित बालपण देणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. अमरावतीमधून आरोग्याशी संबंधित एका महत्त्वाच्या मागणीबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. ज्या रुग्णांना किडनी निकामी झाल्यामुळे डायलिसिस करावे लागते अशा रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी आता शासनाकडे एक महत्त्वाची मागणी केली आहे. किडनी निकामी होण्याच्या आजार दुर्धर आजाराच्या यादीत समाविष्ट करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे रुग्णांना कोणत्या अडचणी येत आहेत आणि त्यांच्या व्यथा काय आहेत पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. अमरावतीमध्ये डायलिसिसवर जीवन जगणाऱ्या रुग्णांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी एक गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. दोन्ही किडन्या निकामी होणे हा आजार सध्या शासनाच्या दुर्धर आजारांच्या यादीत समाविष्ट नाही. यामुळे या रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या रुग्णांना दुर्धर आजाराचे प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे त्यांना आवश्यक असलेले वैद्यकीय साहित्य आणि औषधोपचार मिळण्यात अडचणी येत आहेत. परिणामी शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ घेण्यापासूनही हे रुग्ण वंचित राहत आहे. महागडा डायलिसिस खर्च आणि औषधांचा खर्च परवडत नसल्याने अनेकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. आपल्या व्यथा मांडण्यासाठी या रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी पालकमंत्री यांना निवेदन दिले. त्याचबरोबर स्थानिक आमदार प्रवीण तायडे यांनाही या संदर्भात निवेदन देऊन हा प्रश्न शासनापर्यंत पोहोचवण्याची विनंती केली आहे. सिटी न्यूज सोबत संवाद साधताना अनेक रुग्णांनी आपल्या वेदना आणि या समस्येमुळे येणाऱ्या अडचणी सविस्तरपणे मांडल्यात. किडनी निकामी झालेल्या रुग्णांना तातडीने न्याय मिळावा आणि त्यांना दुर्धर आजाराचे प्रमाणपत्र देऊन शासकीय योजनांचा लाभ घेता यावा, अशी त्यांची कडकडीची मागणी आहे. नाव लीला धर्मा गवई आहे आणि आमचा हा आजार आहे ना, आम्ही खूप जणांकडे गेलो तर ते म्हणत आहेत की बा हा तुमचा आजार आहे, डॉक्टर सर्टिफिकेट देत नाही आहे आम्हाला तहसीलदार म्हणते की इथून सर्टिफिकेट आणा इरविनमधून, पण ते डॉक्टर लोक म्हणत आहे की तुमचा हा आजार याच्यामध्ये बसत नाही आहे. मग आता हा आजार बसत नाही आहे तर मग आता आम्हाला काय करायचं याच्या पुढं? काय समस्या? आमच्या समस्या, आम्हाला पगार, आमच्या घरी खर्चा पाण्याला पैसे नाही, पगाराचं केलं कशामुळे? हे किडन्या गेल्या म्हणून ते म्हणते इथून लिहून आणा म्हणते, दोन्ही किडन्या गेल्या म्हणून, पण आम्हाला पगार देऊन नाही राहिले. इथून फक्त डायलिसिस म्हणून लिहून दिला आहे सर्टिफिकेट. किडनी निकामी झालेल्या रुग्णांना दुर्धर आजाराचे प्रमाणपत्र नसल्यामुळे किती अडचणी येत आहेत. आरोग्य सेवेत महत्त्वाचा असलेला हा मुद्द्यावर शासन गांभीर्याने विचार करेल आणि या रुग्णांना लवकरात लवकर दिलासा देईल अशी अपेक्षा आहे. बेटी बचाव बेटी पढाव सरकारचा हा ब्रीदवाक्य अकोल्यातील मौजे सागद या गावात फोल ठरत असल्याचं दिसून येतंय. शाळेला जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची दुरावस्था आणि गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी या गावातील विद्यार्थी आणि गावकरी आता एकवटले आहे. शिक्षणासाठी पायपीट करणाऱ्या या मुलांच्या व्यथा आणि हागणदारीच्या त्रासामुळे त्रस्त झालेल्या गावकऱ्यांची ही कहाणी थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचली आहे. 40 किलोमीटरच्या अंतरावरनं अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात आलेले विद्यार्थी आपल्या गावातील रस्ता आणि गाव हागणदारी मुक्त करण्याच्या विनंतीसाठी आले आहेत. अकोला जिल्ह्यातील मौजे सागत ते निंबा या रस्त्यावर महिला व पुरुष शौच करण्यासाठी बसतात. या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने आणि काटेरी झुडूप वाढल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांसाठी अडथळे निर्माण होत आहेत आणि रस्त्यांची दुरावस्था सध्या गावकऱ्यांकरिता चिंतेचा विषय बनली आहे. गावातील ग्रामस्थांना रस्त्याच्या दुरुस्तीच्या समस्येशी सामना करावा लागत आहे. गावातील हा रस्ता दुरुस्त करून गाव हागणदारी मुक्त करण्यात यावं अशी या शाळकरी विद्यार्थ्यांची मागणी आहे. बाळवापूर तालुक्यातली सागत गावाची रहिवासी आहे. माझं नाव खुशी रामेश्वर उमरावती. मी आमच्या गावाच्या रस्त्यानं खूप त्रास होतो, घरी जायला त्रास होतो. काही बाया येतात संडासला बसतात, खूप घाणेरडा रस्ता करून ठेवलेला आहे. घरी जायच्या वेळेस बॅगावर शितोडे उडतात, कपडे खूप खराब होतात. बॅगावर सायकल घेऊन गेले की खूप त्रास होतो. तिथं त्याच गावचे लोकांना हवा मारून मागितली की हवा मारून पण देत नाहीत. आमची मागणी आहे की आमच्या गावाचा रस्ता झाला पाहिजे, गावातले रस्त्याचे खड्डे बुजले पाहिजेत, आमचं गाव हागणदारी मुक्त झालं पाहिजे, काटे तोडून भेटल्या पाहिजेत. त्या बायांना काही म्हटलं की म्हणतात की तुमच्या बापाचा रस्ता आहे का? आमच्या गावच्या आधीपासून ही संडासची जागा आहे, त्यांना सांगून द्या की आमच्या गावचा रस्ता आम्हाला हे करा. आमचं खूप मोठं वाहन आलं की साईड द्यायला जागा नसते. एक मुलगा सायकल घेऊन पडला, त्याचा हात मोडला. त्या आजी पण खाली पडल्या, त्याचा हात मोडला. रस्त्यावरून मोठे वाहन आणल्यास रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूने घाण असल्याने विद्यार्थ्यांना खाली सुद्धा उतरता येत नाही आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे रस्त्याच्या कडेला उभं राहण्यासाठी सुद्धा जागा मिळत नाही. यासोबतच शेजारील गावातील नागरिक या रस्त्यावर शौच करण्यासाठी येत असल्याने या गावातील जागृत महिलांना रोज या लोकांसोबत पंगा घ्यावा लागत आहे. अनेक महिलांना या ठिकाणी शौचासाठी रोखल्यास हाणामारीपर्यंतच्या गोष्टी या महिला करतात. रस्त्यामुळे सुद्धा अनेक दुर्घटना घडतात. ग्रामस्थांनी आता संबंधित अधिकाऱ्यांकडे रस्त्याची दुरुस्ती आणि हागणदारी मुक्तीच्या मागणीकरिता तात्काळ कारवाई करण्याची विनंती केली आहे. या रस्त्याने जाताना साईड घेता येत नाही, गाड्या मोठ्या येत नाही, बाया संडासला बसतात, चालता येत नाही, साईड घेता येत नाही. पाय घसरून तिथं पडलो, काठा मोडणे. तुमचा हात कसा मोडला? पाय घसरून पडले तिथं घाणीमध्ये. त्या गड्डे आहेत, पाणी आहे. हागणदारी मुक्त झाली पाहिजे, रस्ता झाला पाहिजे, त्रास होता या जायला.
स्वागताच्या विद्यार्थ्यांची शिक्षणासाठीची ही तळमळ आणि गावकऱ्यांचा हागणदारी मुक्तीचा निर्धार निश्चितच कौतुकास्पद आहे. आता प्रशासन या मागणीची दखल घेऊन कधी कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. नागपूर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक बातमी समोर येतंय. रामटेक तालुक्यात वीज कोसळून 2 महिलांचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. शेतात काम करत असताना ही दुर्दैवी घटना घडली. अधिक माहिती पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. मोजा सोनेक घाट येथील रमेश जगन्नाथ राहते यांच्या शेतात 25 महिला शेतीच्या कामासाठी उपस्थित होत्या. दुपारच्या जेवणाच्या वेळी साधारण 2 वाजताच्या सुमारास अचानक वीज कोसळली. या दुर्घटनेत मंगलाबाई जीवन मोटघरे वय वर्ष 40 आणि वर्षा देवचंद हिंगे वय वर्ष 33 या 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला. याच वेळी आणखी 5 महिला जखमी झाल्या आहेत. जखमी महिलांची नावे जयश्री आकाश जवादे वय वर्ष 30, रंजू राजू अष्टेकर वय वर्ष 38, कमलाबाई कवडू वर्घणे वय वर्ष 60, प्रमिला वासुदेव आष्टणकर वय वर्ष 49 आणि वनिता गजानन नागरीकर वय वर्ष 55 अशी आहेत. या सर्व जखमी महिलांवर रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना इतकी भीषण होती की अनेकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. प्रशासनाने घटनेची गंभीर दखल घेतली असून उपविभागीय अधिकारी पीएश महाजन यांनी या घटनेची माहिती दिली आहे. सोनेघाट तालुका रामटेक येथील शेत सर्वे नंबर 179/4 मध्ये शेतात काम करत असताना तिथं जवळपास 25 महिला होत्या. परंतु इथं अचानक वीज पडल्यामुळं 2 महिला ज्या आहेत त्या शेतात काम करत असताना त्या जागीच मृत्युमुखी पडल्या आणि 5 महिला ज्या आहेत त्या जखमी झालेल्या आहेत. त्यांना आता आपल्या त्यांचे उपचार जे आहेत उपजिल्हा रुग्णालयाला सुरू आहेत आणि त्या आउट ऑफ डेंजर आहेत. तर या संदर्भाच्या 2 महिला आहेत त्यांचा PM लवकरच होईल आणि त्याच अनुषंगाने जी शासनाची जी मदत आहे ती PM झाल्या उद्यापर्यंत त्यांचे जे घरचे जे आहेत त्यांना त्यांच्या वारसांना लगेच शासनाची जी मदत आहे ती आम्ही उद्यापर्यंत पोहोचू. तर पाहिलं आपण रामटेक येथील या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शेतात काम करणाऱ्या महिलांवर काळाने घात घातल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. जखमी महिलांना लवकरच आराम मिळो आणि मृतांच्या आत्म्यात शांती लाभो हीच प्रार्थना. अकोल्यात कृषीनगर परिसरात 2 गटांमध्ये झालेल्या तुंबड हाणामारी आणि गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकूण 23 जणांवर गुन्हे दाखल केले असून 12 जणांना अटक केली आहे. मात्र या कारवाईत काही निर्दोष मुलांना गोवल्याचा आरोप करीत कृषीनगर भागातील महिलांनी आज सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. आपली मागणी घेऊन आलेल्या महिलांना ठाणेदारांनी काय आश्वासन दिले पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. अकोल्याच्या कृषीनगर परिसरात काही दिवसांपूर्वी पूर्व वैमनस्यातून 2 गटांमध्ये सशस्त्र हाणामारी आणि हवेत गोळीबार झाल्याची गंभीर घटना घडली होती. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सिव्हिल लाईन पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करत एकूण 23 जणांवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले असून आतापर्यंत 12 आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहे. मात्र पोलिसांच्या या कारवाईवर कृषीनगर भागातील काही कुटुंबियांनी आक्षेप घेतला आहे. त्यांचा आरोप आहे की पोलिसांनी या गुन्ह्यात काही निर्दोष मुलांची नावे देखील समाविष्ट केली आहे. याच मुद्द्यावरून मोठ्या संख्येने कृषीनगरमधील महिलांनी एकत्रित येत सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. जी मंदी गेला होता तसा त्यांनी फोन करून बोलावलं आणि फक्त तिथं उभाच होता तो, तरी पण त्याचं नाव त्याने लिहून दिलं. आणि बघायला तो हॉस्पिटलमध्ये गेला तो असे म्हणतात पुढची पार्टी आकाश गवई की म्हणतात बाई कशाला आले पाहायला. त्यांना बघितलं आणि मला बघितलं नाही. लेकराला एवढं समजते का? तरी ते बाहेर गावी येतात, कुठं गेले कुठं नाही आम्हाला पण माहिती नाही. सांगा तुम्ही आम्ही काय करायचं? आमच्या मुलाचे नावं आली पाहिजेत नाही पेपरमधून द्यायचे, त्याला नाही मिळून द्या तुम्ही. आमच्या निर्दोष मुलांना या गुन्ह्यातून वगळावे अशी जोरदार मागणी या महिलांनी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार केवळ संशयावरून किंवा पूर्वग्रह दूषितपणे काही मुलांना गोवण्यात आले आहे. तो कार वॉशमध्ये कामाला होता. त्या भांडणात काही त्याचा म्हणजे संबंध नसून त्याचं नाव पेपरात आलं. तर त्यांच्या या घटनेशी थेट संबंध नाही. यावेळी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या ठाणेदार मालती कायटे यांनी मोर्चातील महिलांशी संवाद साधला. महिलांच्या भावना समजून घेत ठाणेदार कायटे यांनी वरिष्ठांशी चर्चा करून या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली जाईल
आणि त्यानंतरच पुढील योग्य कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. पोलिसांकडून निष्पक्ष चौकशीची ग्वाही मिळाल्यानंतर महिलांनी आपला मोर्चा थांबविला. शाळेमध्ये आहे, छोटा आहे, कॉलेजला आहे, याला हे असं घडायला पाहिजे का? न्याय काऊन नाही भेटत? न्याय कशानं काही झालं? आज 4 दिवस झाले माझा मुलगा घरी नाही आहे. कशानं काय झालं? ज्यांना नाव टाकलं त्याच्यावर आम्ही कारवाई करू शकतो. कारण आज माझ्या मुलाचं आज 4 दिवस झाले आमच्या पोटात अन्नपाणी नाही. आज आमचं म्हणणं काय होत असेल? याच्यासाठी आम्हाला न्याय भेटणं जरुरी आहे. आम्हाला न्याय भेटा. एक तर न्याय द्या, ना फक्त बॉटल जराची द्या. आम्ही मायबाप जर घ्यायला तयार आहोत. कृष्णनगरमधील या घटनेचे पडसाद आता उमटायला सुरुवात झाली आहे. पोलिसांनी कारवाई केली असली तरी निर्दोष मुलांचे नावे वगळण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ठाणेदारांनी सखोल चौकशीचे आश्वासन दिले असले तरी या प्रकरणातून खरोखरच निर्दोष मुलांना न्याय मिळतो का हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. नागपूर शहरात खंडणी मागून व्यापाऱ्यांना त्रास देणाऱ्या एका गुन्हेगाराला जरीपटका पोलिसांनी अटक केली आहे. एका चायनीज ठेला चालकाला चाकूने धमकावून खंडणी मागल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. ऑपरेशन ऑल आउट अंतर्गत पोलिसांनी तात्काळ पावले उचलत आरोपीला जेरबंद केले आहे. नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी बाजार मिसाळ लेआउट येथे सौरभ सरेंद्र इलमकर वय 23 वर्ष हे त्यांचा सौरभ चायनीज नावाचा ठेला चालवितात. 3 महिन्यांपूर्वी पुणेश गुलाबसिंग ठाकरे वय 25 वर्ष या आरोपीने त्यांच्या ठेल्यावर येऊन सौरभला धमकावले होते. तू कोणाला विचारून ठेला सुरू केला? मला ओळखत नाहीस का? मी फायरिंग केली आहे आणि जरीपटकाचा नामी बदमाश आहे. तुला ठेला सुरू ठेवायचा असेल तर दर आठवड्याला 500 रुपये द्यावे लागतील अशी धमकी देऊन तो निघून गेला होता. 18 जुलै रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास सौरभ इलमकर ग्राहकांना चायनीज देत असताना आरोपी पुणेश ठाकरे पुन्हा आला. त्याने सौरभला 2000 रुपये हप्ता आत्ताच दे असे म्हणत पुन्हा धमकावलेत. सौरभने पैसे नसल्याचे सांगितल्यावर आरोपीने त्याच्याजवळील लोखंडी चाकू काढून सौरभच्या ठेल्यावरील सामानांवर वार केलेत आणि धमकावून तेथून पळ काढला. या घटनेनंतर फिर्यादी सौरभ इलमकर यांनी तात्काळ जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक सोनवणे यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत भारतीय न्याय संहिता कलम 308 सह भारतीय हत्यार कायदा कलम 425 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अन्वये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी तात्काळ तपास पथके तयार करून आरोपी पुणेश ठाकरे याचा शोध घेतला आणि त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जरीपटका पोलीस करीत आहेत. मी API जितेंद्र ठाकूर, नेमणूक पोलीस ठाणे जरीपटका नागपूर शहर. काल दिनांक फिर्यादी सौरभ सुरेंद्र इलमकर हे पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी फिर्याद दिली. घटना अशी आहे की मागील 3 महिन्यापूर्वी एक पुणेश गुलाबसिंग ठाकरे म्हणून आरोपी आहे, त्याच्यावरती याआधी पण फायर आर्म्स आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. तो सुरेंद्र इलमकर हा चायनीजचा ठेला लावते मंगळवारी बाजार या ठिकाणी. त्याच्याकडे मागील 3 महिन्यापूर्वी गेला होता. मी बदमाश आहे म्हणून आणि मला हप्ता लागेल, माझ्यावर फायरिंगचा गुन्हा आहे असं त्याच्यावर केला होता. म्हणजे त्याला धमकी दिली होती आणि 500 रुपये हप्ता लागेल असं त्याला म्हटलं होतं. मग त्यावेळेस त्यांनी त्याला पैसे दिले नव्हते किंवा माझ्याकडे पैसे नाही, हप्ता देऊ शकत नाही. मग परत आता 24/6 2025 त्यावेळेस पण त्याच्याकडे तो गेला पुणेश ठाकरे, परत धमकी दिली की 500 रुपये तुला द्यावं लागेल, नाही तर मग पाहून घे. आणि त्या दिवशी नेमकं म्हणजे मंगळवारी बाजार बंद असल्यामुळे त्यांनी त्याचा ठेला पाडून दिला असं फिर्यादीचं म्हणणं होतं. पाडून निघून गेला. मग त्याला भीती वाटली की मला धंदा करायचा याच ठिकाणी, त्यामुळे त्यांनी मग रिपोर्ट दिली नव्हती. पण नंतर त्यांनी एक लेखी तक्रार अर्ज दिला आणि काल परत जेव्हा ही घटना त्यांनी आपला नेहमीप्रमाणे सकाळी 10 ते तो रात्री 10 पर्यंत ठेला लावते चायनीजचा मंगळवारी बाजारला. तो चायनीज ठेल्यावर आपली गिरायकी करत असताना दुपारी 3:30 वाजता दरम्यान परत हा पुणेश ठाकरे त्याच्याकडे गेला आणि तू आतापर्यंत मला म्हणजे खंडणी दिली नाही, हप्ता दिला नाही, मग आता तुला आज लगेच मला 2000 रुपये द्यायला लागेल, नाही तर तुला पाहून घेतो असं धमकीने लगेच चाकू काढली आणि त्याच्या ठेल्यावर चायनीजच्या ठेल्यावर वार करायला लागला. तो घाबरला आणि त्यासोबतच्या मित्रासोबत पळून डायरेक्ट पोलीस स्टेशनला आला. मग नंतर त्याच्या विरुद्ध आपण त्याची तक्रार घेतली आणि जो पुणेश गुलाबसिंग ठाकरे आहे आरोपी, वय 25 वर्ष आहे, राहणार मिसाळ लेआउटचा आहे, त्याला DB पथकाच्या सहाय्याने आपण ताब्यात घेतलं, शोध घेऊन त्याचा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि अरेस्ट केली. आणि पुढील तपास फिर्यादीचे रिपोर्टवरून आपण पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 530/2025
कलम 308(3), 308(4), 351(3) भारतीय न्याय संहिता, सहकलम 425 भारतीय हत्यार कायदा, सहकलम 135 मपोका अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या अरेस्ट आहे. तपास मी करत आहे. माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे आणि आज PCR साठी आम्ही जाणार आहोत. याच्यावरती याचा एक असा रेकॉर्ड आपल्याकडे पोलीस स्टेशनला दाखल आहे की 802 नंबरचा CR आहे 2020च्या. त्यामध्ये यांनी फायर आर्म्स याचे इतर साथीदारांसोबत अग्निशस्त्राचा वापर करून खुनाचा प्रयत्न करण्यासारखा गुन्हा केला होता. रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. पुढील तपास सुरू आहे. जे काही निष्पन्न होईल सांगता येईल. जरीपटका पोलिसांनी तातडीने आणि प्रभावीपणे कारवाई करत एका खंडणीखोराला अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांना आता विशेषतः लहान व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे गुन्हेगारांना योग्य तो संदेश मिळाला आहे की नागपूरमध्ये गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही. या घटनेवर आणि अशाच इतर घडामोडीवर अधिक माहितीसाठी पाहत रहा सिटी न्यूज. मुकुडबन शहरातील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. शहरातील मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्त्यावरही मोठमोठे खड्डे पडलेत. पावसाळ्यात हे खड्डे पाण्याने भरल्यामुळे वाहन चालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. या खड्ड्यामुळे अनेक अपघातही झाले असून आता तात्काळ खड्डे बुजवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पाहूया सविस्तर रिपोर्ट. यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यात असलेले मुकुडबन शहर सध्या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत. शहरात अनेक रस्त्यांवर मोठमोठे आणि खोल गड्डे पडले आहेत. विशेषतः शहरातील अंतर्गत रस्ते आणि अगदी मेन रोडवरही जागोजागी खड्डे दिसून आले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहते, ज्यामुळे खड्ड्यांचा अंदाज घेणे वाहन चालकांसाठी अत्यंत कठीण झाले आहेत. दुचाकीस्वार आणि इतर वाहनधारकांना या धोकादायक रस्त्यांवरून जाताना खूप सावधगिरी बाळगावी लागत आहे. या खड्ड्यांमुळे आतापर्यंत अनेक छोटे मोठे अपघात झाले असून काही ठिकाणी गंभीर घटनाही घडल्या आहेत. स्थानिक नागरिकांकडून सातत्याने तक्रारी करूनही प्रशासन मात्र या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रस्त्यांची ही दयनीय अवस्था पाहता आता तात्काळ या खड्ड्यांची दुरुस्ती करावी आणि रस्ते सुस्थितीत आणावेत अशी मागणी मुकुडबन शहरातील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. जर यावर त्वरित उपाययोजना केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. मुकुडबनमधील रस्त्याची ही अवस्था पाहता प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष देऊन नागरिकांचा जीवघेणा प्रवास थांबवावा अशी अपेक्षा आहे. लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा मिळेल अशी आशा आहे. अकोला स्थानिक गुन्हे शाखेने आंतरराज्यीय सोनसाखळी चोरांच्या एक मोठ्या टोळीला गजाळ करत एक महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. या कारवाईमुळे महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पडणाऱ्या चोरांना आता कायद्याच्या बेड्या पडल्या आहेत. अकोल्यातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंदनगर परिसरात एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून 2 अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून फरार झाले होते. हे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत गांभीर्याने घेतले. तपासादरम्यान पोलिसांनी चोरीला गेलेले अंदाजे 15 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, ज्याची किंमत सुमारे 1,50,000 रुपये आहे, ते 100% हस्तगत केले आहेत. या आरोपींविरोधात गुजरात राज्यातील पालनपूर, शेरकोटला, सिद्धपूर, हिम्मतनगर, ओधव, कलोल, मथापूर, बापूनगर, उमरेट यांसारख्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये 25 पेक्षा जास्त चोरीचे गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे चेन स्नॅचिंगसाठी आरोपींनी शेगाव, बुलढाणा येथून एक मोटरसायकल चोरली होती आणि त्याचा वापर केलाय. चोरांनी केवळ चोरीच्या उद्देशाने नवीन सिम कार्ड घेतले होते आणि काम पूर्ण झाल्यावर ते बंद केले होते. त्यामुळे आरोपींचा शोध घेणे अत्यंत आव्हानात्मक होते. मात्र स्थानिक गुन्हे शाखा येथील तपास पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. अकोला पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे केवळ अकोल्यातच नव्हे तर इतर राज्यांमध्येही धुमाकूळ घालणाऱ्या या आंतरराज्यीय टोळीला आळा बसला आहे. या यशाबद्दल स्थानिक गुन्हे शाखेचे अभिनंदन. शेतकरी आपल्या सर्वांचा पोशिंदा. वर्षभर कबाड कष्ट करून पिकवलेल्या धान्यावर नैसर्गिक आपत्तीचा मारा झेलत असताना आता वन्य प्राण्यांनी त्यांना जेरीस आणला आहे. अमरावती जिल्ह्यातील ढगा आणि कालवाडी शेतशिवारातील शेतकऱ्यांची ही व्यथा आहे, जिथे हरिण, रोही, माकड आणि डुकरांच्या हैदोसामुळे पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. वनविभागाच्या उदासीन भूमिकेमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आता शेतकऱ्यांचा वाली तरी कोण असा सवाल उपस्थित केला आहे.
अमरावती जिल्ह्यातील ढगा आणि कालवाडी शेतशिवारात सध्या वन्य प्राण्यांचा धुमाकूळ सुरू आहे. शेतकरी दिवस रात्र पिकांचे रक्षण करीत असतानाही हरिण, म्रोही, माकड आणि डुकरांनी मोठ्या प्रमाणावर पिकांची नासधूस केली आहे. अनेक वर्षांपासून या शिवारातील कित्येक एकर जमिनीतील पिके या जंगली प्राण्यांनी फस्त केली आहेत. नंदकिशोर शेगोकार, अजय काळे, नितीन काळे, आशिष काळे, सचिन काळे, अरविंद डिंडोकार, माणिक बंडू शिरस्कार, श्याम शिरस्कार, पवन चिखले, भूषण आसरकर, श्रीकृष्ण मुस्कट, सुरेश पंत इंगडे यांसारख्या अनेक शेतकऱ्यांची लाखो रुपयांचे नुकसान झाले आहेत. वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे त्यांना फक्त 25% उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे, जे त्यांच्या लागवड खर्चापेक्षाही कमी आहे. शेती करावी की सोडून द्यावी असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा टाकला आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार वन्यजीव विभागाने यावर कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही. उलट थातूरमातूर उत्तरे देत शेतकऱ्यांना झुजवले जात आहे. नुकसान भरपाईची त्वरित योजना आखावी किंवा या वन्य प्राण्यांना पकडून जंगलात सोडावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. आजही अनेक ठिकाणी हरणांचे कळप भर रस्त्यावरून फिरताना दिसतात, तर डुकरांनी दोनदा पेरलेली तूरही खाऊन टाकल्याचे शेतकरी सांगतायत. शेतमालाला भाव नाही, नैसर्गिक आपत्ती, वन्य प्राण्यांकडून होणारे नुकसान आणि वाढलेली मजुरी यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. या सर्व परिस्थितीत त्यांनी कुठे जावे असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. तर ही आहे अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची वेदना. निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करत असताना आता वन्य प्राण्यांच्या हल्ल्याने शेतकऱ्यांना निराश केले आहेत. अशा परिस्थितीत वन विभाग आणि शासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकऱ्यांचा वाली तरी कोण हा प्रश्न अनुत्तरित राहील. यावर तोडगा निघतो का हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने वाहन चोरीविरुद्ध एक धडाकेबाज कारवाई करत मोठे यश संपादन केले आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी 2 वाहन चोरांना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल 29 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस करण्यात आले आहे. या कारवाईत पोलिसांनी 13,50,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. पाहूया सविस्तर रिपोर्ट. नागपूर शहरात वाढत्या वाहन चोरींच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सतत सक्रिय असते. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून नागपूर पोलिसांच्या क्राईम ब्रांच युनिट 3ला एका गुप्त बातमीदाराकडून महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. ती अशी होती की वाहन चोरीच्या आरोपाखाली असलेले काही संशयित नागपूर शहरातील विविध ठिकाणी वाहन चोरी करीत होते आणि ते सध्या मालेधक्का परिसरात उपस्थित आहेत. या प्राप्त माहितीच्या आधारे क्राईम ब्रांच युनिट 3च्या पथकाने तात्काळ कारवाई करत त्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी कसून तपास केला असता या आरोपींनी केलेल्या एकूण 29 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आलेत. पोलिसांनी आरोपींकडनं चोरीस गेलेला 13,50,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी या आरोपींना आणि जप्त केलेला मुद्देमाल शांतीनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहेत. ते दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी 4 ठिकाणी गाड्या डंप करून ठेवलेल्या होत्या विकण्यासाठी व आज ते गाडी विकण्यासाठी ते गिराईक शोधत होते. त्यावेळेस त्यांना आम्ही पकडलेलं आहे. गाडी विकण्याचं कारण म्हणजे ते त्यांचं वैयक्तिक उपजीविका भागवण्यासाठी ती गाडी विकायचे. त्यांना नशापानी करण्याची शौक होती. गाडी जी आहे, जी मोटरसायकल लात मारून हँडल लॉक तोडायचे, वायर जोडून ते घेऊन जायचे आणि ॲक्टिवा जे हँडल नाही आहे लागलेली किंवा त्यांच्याकडे काही चाब्या होत्या ते लावून जर ते लागली तर तशा पद्धतीने ते ॲक्टिवा चोरायचे. एका ठिकाणी डंप करायचे. त्याच्यानंतर वेगवेगळे कारण सांगून वेगवेगळ्या गिरायकाला, गावाखेड्यातल्या गिरायकाला बोलून ते 5,000 10,000 मध्ये विकायचे. अशा प्रकारे त्यांच्याकडनं आम्ही एकूण 29 गाड्या ज्या आहेत रिकवर केलेल्या आहेत. हे गुन्हेगार वृत्तीचेच आहेत. यांच्यावर बऱ्याच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. करणवर सुद्धा जवळपास 8-10 गुन्हे आहेत. आकाश वर्मावर सुद्धा 302 गुन्हे सारखे गुन्हे त्याच्यावर नोंद आहेत. नागपूर पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे शहरवासियांना दिलासा मिळाला आहे. वाहन चोरीवर क्राईम ब्रांचने केलेल्या या वजप्रहारामुळे 29 गुन्हे उघडकीस आले आहेत. 13 लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पोलीस कसे प्रयत्न करतात हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. राणी दुर्गावती चौकातील एका ज्वेलर्सच्या दुकानातून काही दिवसांपूर्वी चोरीला गेलेल्या सोन्याच्या दागिन्यासह नागपूर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. सुमारे 63,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहे.
नेमकी ही चोरी कशी झाली आणि पोलिसांनी आरोपीला कसे पकडले, पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. नागपूर येथील राणी दुर्गावती चौकात चौहान ज्वेलर्स नावाचे दुकान आहे, जे फिर्यादीच्या आई चालवतात. 4 जुलै रोजी फिर्यादीच्या आईने नेहमीप्रमाणे दुपारी 12 वाजता दुकान उघडले. त्यानंतर कामासाठी दुपारी 3:30 वाजता त्या दुकानाच्या आतील खोलीत गेल्या आणि सुमारे 4 वाजता दुकानात परत आल्यात. सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास दुकानात एक अनोळखी मुलगा सुटे पैसे मागण्यासाठी आला. तेव्हा फिर्यादीच्या आईने दुकानाच्या काउंटरमधील ड्रॉवर उघडून पाहिले असता त्यांना त्यांच्या पांढऱ्या रंगाची पर्स मिळाली नाही. त्यांनी पर्सचा दुकानात सर्वत्र शोध घेतला, परंतु ती सापडली नाही. या पर्समध्ये चोरीस गेलेल्या वर्णनाचे दागिने ठेवले होते. गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की नमूद गुन्ह्यातील आरोपी विटाभट्टी चौक, पोलीस ठाणे यशोदानगर, नागपूर येथे येणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलीस ठाणे डीबी स्टाफचे पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कणसे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत कोडपे, प्रशांत लांजेवार, प्रवीण जाधव, अमोल भेंडेकर, नितेश मिश्रा यांनी सापळा रचला. विटाभट्टी चौकात एका बाजूला थांबले असता मिळालेल्या माहितीतील वर्णनाचा एक इसम, ज्याने पांढरा आणि मेहंदी रंगाचा फुलबाह्यांचा शर्ट आणि काळ्या रंगाची लोअर पॅन्ट परिधान केली होती, तो पायी जाताना दिसला. त्याला सोबत असलेल्या स्टाफच्या मदतीने ताब्यात घेऊन त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी आपले नाव रुचित उर्फ बंड्या विनोद साहू सांगितले. या आरोपीला गुन्ह्याची माहिती देऊन विचारपूस केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला. आरोपीची झडती घेतणे आवश्यक असल्याने लगेचच 2 पंचांना त्या ठिकाणी बोलावून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशातून मुद्देमाल एकूण किंमत 63,000 असलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. पोलिसांनी या आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. जो काही चोरी करणारा इसम आहे तो रुचित उर्फ बुंड्या विनोद शाहू हा आहे. त्यावरून आम्ही नमूद आरोपीचा शोध घेत असताना आम्हाला तो मिळून आला. त्याचं पूर्ण नाव आहे रुचित उर्फ बुंड्या विनोद शाहू, वय 21 वर्ष, राहणार तांडापेठ, पिली बसोड चौक, पिली मारवा तोट्याजवळ, पोलीस स्टेशन पाचवली. नमूद इसमाला आम्ही ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून अंगझडतीमध्ये आम्हाला नमूद गुन्ह्यातील जो काही चोरी गेलेला माल होता, एकूण रक्कम 63,000 रुपयाचा, त्यामध्ये काही सोन्याचे दागिने आणि मौल्यवान माणिक खडा आहे, तो आम्हाला मिळून आलेला आहे आरोपीच्या ताब्यात. अशा प्रकारे नागपूर पोलिसांनी आपल्या गुप्त माहितीदाराच्या मदतीने आणि जलद कारवाईमुळे एका मोठ्या चोरीचा पर्दाफाश केला आहे. चोरीला गेलेल्या दागिन्यासह आरोपीला अटक केल्याने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. या घटनेमुळे शहरात चोरी करणाऱ्यांना एक कडक संदेश मिळाला आहे. छत्रपती संभाजीनगरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि लाजिरवाणी बातमी समोर येत आहे. अंधश्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या एका बंधुबाबाचा पर्दाफाश झाला आहे. दारू सोडविण्याच्या नावाखाली लोकांकडून मूत्र पिण्यास सांगणे आणि भूत उतरवण्याच्या बहाण्याने बूट तोंडात धरायला लावणे असे अघोरी प्रकार हा बाबा करीत होता. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिवूर येथील प्रसिद्ध बिरोबा मंदिरात भोंदू बाबा आपला दरबार भरवत होता. 50 वर्षीय संजय रंगनाथ पगार असे या बाबाचे नाव असून गेल्या काही दिवसांपासून तो या मंदिरात येऊन लोकांना वेगवेगळ्या समस्यांवर अघोरी उपाय सांगत होता. त्याचा उपचार पद्धतींचा पर्दाफाश झाल्यानंतर समाजात संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दारूच्या व्यसनाने त्रस्त असलेल्या लोकांना तो दारू सोडविण्यासाठी स्वतःचे मूत्र पिण्यास सांगायचा. इतकेच नाही तर भूतबाधा झाल्याचा दावा करून तो व्यक्तींना बूट तोंडात धरायला लावत होता. गुरुवारी दुपारी घडलेल्या या घटनेत बाबाने एका तरुणावर भंडारा टाकून त्याला जबरदस्तीने उभे करत त्याच्या नाकावर बूट लावला. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भूत उतरवण्याच्या नावाखाली तो एका तरुणाला जमिनीवर झोपून त्याच्या मानेवर पाय देऊन पोटावर काठी ठेवत सोड त्याला नाहीतर दोषी घालेन असे म्हणत मारहाण करत असल्याचे समोर आले आहे. या सर्व अघोरी कृत्यांचा पर्दाफाश अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला आहे. समितीचे सदस्य रितेश संतोष होडकर आणि जगदीश सोजवड यांनी या बाबाचे स्टिंग ऑपरेशन करून त्याचे सत्य समोर आणलेत. महिलांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत. या प्रकरणी शिवूर पोलीस ठाण्यात भोंदू बाबा संजय रंगनाथ पगार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस कर्मचारी किशोर शांताराम आगडे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. संजय पगार हा पूर्वी लग्नाच्या वरातीत घोडे पुरवण्याचे काम करीत होता. त्यातून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने त्याने हा व्यवसाय सोडून शिवूर येथील बिरोबा मंदिरात दरबार भरणे सुरू केले. रविवार आणि गुरुवार असे 2 दिवस तो हा दरबार भरवत होता. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. तसेच भोंदूगिरी कायद्यान्वये गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आम्ही काल एक महिलेची आमच्याकडे तक्रार आली होती की एक बुवा आहे तो काहीतरी अघोरी प्रकार करत आहे. त्यासाठी म्हणून आम्ही त्या ठिकाणी जायचं ठरवलं आणि तिथे गेल्यावर आम्हाला जे अघोरी प्रकार दिसले त्याबाबत मी बोलण्यासाठी तो उभा आहे. सगळ्यात महत्त्वाचं अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत लोकांचा वेगवेगळे गैरसमज आहेत. मी पहिले आमची भूमिका मांडू इच्छितो. अंधश्रद्धा निर्मूलन समिती जी आहे याचे आमचे 4 सूत्र आहेत. 4 गोष्टी आहेत की ते आम्ही पाळतो. पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला ज्या वैज्ञानिक दृष्टिकोन आहे त्याचा अंगीकार करणे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करणे. दुसरी गोष्ट म्हणजे संत आणि समाजसुधारक जे लोक आहेत या लोकांचा वारसा सगळ्यांना समजून सांगणे. तिसरी गोष्ट आहे की सगळ्यात महत्त्वाची म्हणजे भारतीय संविधानामध्ये 52 कलमानुसार जे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे तो सगळ्यांना समजून सांगायचा आहे आम्हाला. आणि आज ज्या प्रकरणासाठी आम्ही आलो आहोत त्या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे आर्थिक शोषण करणाऱ्या शारीरिक शोषण करणाऱ्या ज्या घटना असतात त्या घटनांचे अशा अंधश्रद्धांना विरोध करायचा आम्हाला. आम्ही त्या ठिकाणी गेलो. आम्ही जे काय गोष्टी बघितल्या स्टिंग ऑपरेशन केलं आम्ही आणि ते स्टिंग ऑपरेशन करत असताना काय काय घडलं किंवा त्या बाबाने काय काय केलं याबाबत आमचे व्यंकट भोसले मार्गदर्शन करतील. मी व्यंकट भोसले. जानकर मॅडमनी आमच्या एका ग्रुपवरती त्यांची बातमी आली होती. ग्रामसभेमध्ये त्यांनी सभा घेत असताना त्यांनी ह्या महाराजाविषयी बरेचसे आरोप केले होते आणि एक ठराव घेतला ग्रामपंचायतचा त्यांनी आणि पोलीस स्टेशनला पण तक्रार दिली पण कुणी तक्रार घेतली नाही. शेवटी आम्हाला वाटलं की बुवा अनिसनं दखल घ्यावं. मग आम्ही आमचा ग्रुप सगळा आम्ही त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी बाबा ते बिरोबा मंदिर शिऊर तालुका वैजापूर या ठिकाणी बिरोबाचं एक मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये ते बाबा बुक्का झाडपाला त्यांचे काठी आणि अशा पद्धतीने त्यांचे ते अवजार होते. काही गंडे दोरे होते ह्याच्याद्वारे ते उपचार करत होते. काही बऱ्याचशा प्रमाणात महिला पण होत्या आणि काही तरुण मुलं पण होते. एक मिलिटरीचा मुलगा पण तिथे आला होता. आणि जे शारीरिक व्याधी आहेत त्या महिला त्या ठिकाणी घेऊन सांगत होत्या आणि प्रत्येकाला त्यांनी ते बुक्का देत होते आणि काठीनं मारत होते. आणि या ठिकाणी झाडपाला आहे तो झाडपाला त्यांनी खायला द्यायचा. त्याच्यातली एक म्हातारी बाई होती तिला पण काहीतरी शारीरिक त्रास होता. ती म्हणे मागच्या वेळेस आली होती तर या झाडपाल्यानं मला उलट्या झालेल्या आहेत तरीसुद्धा तो त्या आग्रह करत होता की हे झाडपाला खा तुम्हाला बरं वाटेल. आणि त्याच्यानंतर मग तो मिलिटरीचा एक मुलगा होता त्याला भूत लागलं तर मग त्यांनी काय केलं की मग काठीनं मारलं, बुक्का टाकला. मग त्याच्यानंतर मग त्याला निघून जा असे त्याला इशारे देत होता. तो मग शेवटी निघत नाही तर खाली पाडून त्याला त्याच्या नरड्यावर पाय दिला आणि बूटचं वास त्याला दिला किंवा तोंडात धरायला सांगितलं. शेवटी त्याच्यासोबत त्याचे मित्रमंडळी आले होते त्यांना बिस्लरी बॉटलमध्ये लघवी कारण त्याला लघवी पाजला. शेवटी त्याला लघवी पाजलं तो पित नव्हता पण त्याला बळजबरी त्याला पाजलं. आणि अजून एक पेशंट होता जो दारू पित होता. तो दारू सुटत नव्हती त्यालाही त्यांनी तोच प्रयोग केला. त्याच्यानंतर एकाची बायको पळून गेली त्यालाही त्यांनी ते अशा पद्धतीने त्यांनी अघोरी कृत्य करायला त्यांनी सांगत होता. म्हणजे हा बाबा या अतिशय कुठल्याही आजार असू द्या, शारीरिक असू द्या, मानसिक असू द्या आणि सगळं आर्थिक पिळवणूक तो करत होता हे आम्ही त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. गालफोडे सर हे भूमिका मांडतील. हे आमचे तिथं एक पेशंट म्हणून गेले होते आणि यांनी पुढे काय त्यांचा अनुभव काय ते सांगा. नमस्कार, मी माणिक गालफाडे अनिसचा मी जिल्हा उपाध्यक्ष आहे. आम्ही परवा गुरुवारी म्हणजे 16/7/2025 रोजी आम्ही आमच्या टीमसह शिऊर बंगला तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सकाळी 9ला गेलो आणि गेल्यानंतर आमच्याकडे तक्रार आल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि त्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी आम्ही प्रथम त्या ठिकाणी गेलो. गेल्यानंतर गावाच्या कडेला एक छोटंसं एक बिरोबा नावाच्या देवाचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये हा प्रकार चालत होता हे आम्ही पाहिलं आणि गेल्यानंतर मी स्वतः त्या ठिकाणी एक पेशंट म्हणून मी एका व्याधीने ग्रासलेलो आहे आणि ती मला व्याधी दूर करण्यासाठी मी त्या बाबाकडे गेलो आणि गेल्यानंतर मी त्या ठिकाणी बसल्यानंतर काही ठिकाणी दुसऱ्या लोकांच्या समस्या तो बाबा ऐकत होता. मग त्या दुसऱ्या लोकांच्या समस्या कोणाला किडनीचा आजार आहे,
कुणाची बायको पळून गेली, हा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आजारावर तो औषधं म्हणजे देत होता. तर औषध देणं म्हणजे काय, त्याच माणसांना एक हळदीची पुडी आणायला लावायची, ती तिथं कापायची आणि तिथं खाली टाकायची, तीच त्या माणसाच्या अंगावर फेकून छडीनं मारणे, काठीनं, छडी नाही तर मोठ्या अशा 2 काट्या त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आमच्या चित्रफितीमध्ये आहेत. तर त्या काट्याने मारणं अशा प्रकार तो करत होता. मग माझा नंबर आला, मला त्यांनी बोलावलं आणि विचारलं की बाबा काय झालं तुम्हाला, कुठून आले? म्हटलं संभाजीनगरहून. ठीक आहे, म्हणजे काय झालं? म्हणून माझा हात खूप दुखतो, खूप मी दवाखाने वगैरे केले पण मला काही कुठं गुण आला नाही. थेरपी घेतल्या परंतु मला कुठलाच म्हणजे फरक नाही. ठीक आहे म्हणजे यापुढे मग आले, माझ्या अंगावर त्यांनी हळद टाकली, तो अंगारा म्हणून खूप, या हातावर टाकली, या पायावर टाकली, तोंडावर टाकली, कपाळाला लावली आणि काठीनं मला त्या ठिकाणी मारलं. बऱ्याच वेळा त्यांनी काठीनं मारलं, बोटापासून या खांद्यापर्यंत. नंतर कपडे काढूनसुद्धा माझ्या अंगावर हळद टाकून मला त्यांनी काठीनं मारलं आणि विचारलं आता कमी झालं का, काही वेदना कमी झाल्या का? मी सांगितलं बिलकुल नाही, इथं दुखतं. ठीक आहे म्हणे. आणखी परत त्यांनी काठीनं मारलं आणि त्यांनी सांगितलं की आणखी तुम्ही 4 खेट्या करावं लागतील, 4 फेऱ्यात मारावं लागतील, नंतर कमी होईल. असे प्रकार हा भोंदूबाबा त्या ठिकाणी करत होता. ते आम्ही स्वतः प्रत्यक्ष पाहिलं आणि त्यानंतर मग आम्ही तिथून पोलीस स्टेशनला गेलो. अंधश्रद्धेचा फायदा घेऊन लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या भोंदूबाबाचा कसा पर्दाफाश झाला. शिक्षणाचा प्रसार होऊनही समाजात असे प्रकार घडणे हे दुर्दैवी आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे. या घटनेनंतर तरी लोक अधिक जागृत होतील आणि अशा भोंदूबाबांच्या जाळ्यात अडकणार नाहीत अशी आशा करूया. नांदेड जिल्ह्यातील किनवट मतदारसंघात आज मोठा राजकीय भूकंप झाल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून त्याचे अनेक महत्त्वाचे नेते आणि कार्यकर्ते भाजपामध्ये सामील झाले आहेत. गेल्या अनेक वर्षाच्या राजकीय समीकरणात हा एक मोठा बदल मानला जातोय. किनवट माहूर विधानसभा मतदारसंघात गत 15 वर्षाच्या राजकीय वर्तुळात महत्त्वपूर्ण फेरबदल घडला आहे. किनवट माहूरचे आमदार भीमराव केराम यांच्या विकसनशील नेतृत्वावर प्रभावित होऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष दिनकर दहिफळे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती गजानन गोविंदराव पाटील मुंडे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबतच बाजार समितीचे अन्य संचालक ज्यात बालाजी बामणे, सुनील घुगे, श्रीराम कांदे, प्रल्हाद सातो, कैलास बिजमवार, कुसुम मुंडे, विद्या दासरवार, माधव मुंडे, शिवाजी मुंडे यांचा समावेश आहे. यांनीही भाजपमध्ये प्रवेश केलाय. मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, भाजप महामंत्री विक्रांत पाटील, महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, आमदार तुषार राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय. या पक्षप्रवेशावर बोलताना दिनकर दैफळ आणि गजानन मुंडे यांनी आमदार भीमराव केराम यांच्या नेतृत्वावर आणि त्यांच्या सर्वसमावेशक विकासावर विश्वास ठेवून भाजपामध्ये प्रवेश केल्याचं स्पष्ट केलं. गरीब, दीनदुबळे आणि दलितांसाठी काम करणाऱ्या नेतृत्वावर आम्ही प्रभावित झालो असंही त्यांनी नमूद केलं. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या हल्ल्याचे तीव्र प्रतिसाद आता राज्यभर उमटताना दिसत आहेत. आज नांदेडमध्ये या घटनेच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेड आणि समविचारी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले. सरकार बहुजन चळवळ संपवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी हल्लेखोरांना पाठीशी घातल्यास जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. गोविंदाला गायकवाडाला डाळ हल्ला करणाऱ्याला धवांचं करायचं का? खाली मुंडकावरी पाव. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्याला धवांचं करायचं का? खाली मुंडकावरी पाव. गोविंदाला गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्याला धवांचं करायचं का? खाली मुंडकावरी पाव. जरा धमाना करत शासन. जरा धमानावर मोक्का. जरा धमानावर मोक्का. दीपक काट्याचं करायचं, दीपक काट्याचं करायचं का? खाली मुंडकावरी पाव. या महाराष्ट्र सरकारचं करायचं काय? खाली मुंडकावरी पाव. या महाराष्ट्र सरकारचं करायचं काय? खाली मुंडकावरी पाव. दीपक काट्याचं
पाए, हम तुम्हारे साथ हैं। प्रमुख मागणी ही आहे की काल जो प्रवीण दादा गायकवाड यांच्यावरती जो भ्याड हल्ला झालेला आहे त्यासाठी मराठा समाजामध्ये फार असंतोष आणि आक्रोश निर्माण झालेला आहे। खरं तर आज या ठिकाणी धरणं आंदोलन आमचे सर्व मराठा मावळे बसलेले आहेत, परंतु जो कोणी हा हल्ला केलेला आहे त्या हरामखोरांचे हातपाय तोडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, ही भूमिका आता मराठा समाजाने घेतलेली आहे। कारण की या महाराष्ट्रामध्ये जे समाजाचं काम करतात त्या माणसाबद्दल षड्यंत्र रचण्याचं काम आज या ठिकाणी चाललेलं आहे। म्हणून या पुढच्या काळामध्ये जो कोणी मराठा समाजाच्या विरोधात बोलेल आणि मराठा समाजावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करेल त्यांना पायाखाली घालून तुडविल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही। खरं तर न्याय हक्कासाठी झटणारा मराठा समाज, सर्व जाती धर्मातील माणसांना सोबत घेऊन जाणारा मराठा समाज आज कुठंतरी मराठा समाजामध्ये समाजाला बदनाम करण्याचं काम काही षड्यंत्र लोक, काही राजकीय लोक करत आहेत। त्यांना सुद्धा माहिती पुढच्या काळामध्ये घेऊन छत्रपतीच्या गनिमी काव्याने त्यांचे हातपाय तोडल्याशिवाय, कलम केल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही। मग शिक्षा जी होईल तो बघायला आम्ही तयार आहोत। सरकार पाठीशी घालतंय याचा सरकारने विचार केला पाहिजे, कारण की बऱ्याच ठिकाणी कोरडकर असेल किंवा अनेक असे जे की मराठा समाजाबद्दल आणि छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल आजपर्यंत गरळ ओकण्याचं काम केलेलं आहे। त्यांना कुठलीही शिक्षा झालेली नाही, त्यांना अटक करून ते मस्त बिर्याणी खातमध्ये आतमध्ये बसतात, त्यांना हे सरकार पुरवतं। म्हणून सरकारची कुठेतरी भीती इतर राहिलेली नाही। म्हणून सरकार जर यांचा बंदोबस्त करत नसेल तर मराठा समाज हातामध्ये दांडकं घेऊन अशा हरामखोरांचा बंदोबस्त पुढील काळामध्ये नक्कीच करेल। संभाजी ब्रिगेड आणि छावा संघटनेने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचे प्रकरण अधिकच तापण्याची शक्यता आहे। नानासाहेब जावडे पाटील यांनी व्यक्त केलेल्या संतप्त भावनांमधून मराठा समाजात या हल्ल्याबद्दल किती तीव्र आक्रोश आहे हे स्पष्ट होते। सरकार यावर काय भूमिका घेते आणि पुढील काळात हे आंदोलन काय वळण घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। सध्याची सर्वात मोठी आणि चिंताजनक बातमी समोर येत आहे ती भंडारा जिल्ह्यातून। काही दिवसांपूर्वी समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला होता आणि भात रोवणीला वेग आला होता। मात्र गेल्या 15 दिवसांपासून पावसाने दंडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणी पुन्हा वाढल्या आहेत। अनेक शेतकऱ्यांची भात रोवणी आता करपण्याच्या मार्गावर आहे, तर त्यांची रोवणी अजूनही बाकी आहे। त्यांचेही नियोजन कोळंबले आहे। भंडारा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी पावसाने दमदार हजेरी लावली होती। यामुळे शेतकरी आनंदात होते आणि त्यांनी भात रोवणीच्या कामांना मोठ्या उत्साहात सुरुवात केली होती। ही भात रोवणी पेरणीनंतरचा एक महत्त्वाचा टप्पा असतो जो चांगल्या उत्पादनासाठी आवश्यक असतो। परंतु गेल्या 15 दिवसांपासून पावसाने अचानक पाठ फिरवली आहे। परिणामी जिल्ह्यातील उष्णतेत मोठी वाढ झाली असून याचा थेट परिणाम भात पिकांवर होत आहे। ज्या शेतकऱ्यांनी भात रोवणी केली होती त्यांची रोपे आता करपण्याच्या मार्गावर आहेत। जमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत, जणू काही जमीन पाणी पाणी करीत आहेत। तर दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांची भात रोवणी अजून व्हायची आहे त्यांचेही काम कोळंबले आहे। पुरेसा पाऊस नसल्यामुळे ती रोवणी करू शकत नाही आणि त्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत। यामुळे शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे। पाऊस सध्या सुट्टीवर आहे अशी भावना शेतकरी व्यक्त करीत आहे आणि ते आता आतुरतेने पावसाची वाट पाहत आहेत। पावसाअभावी भंडारा जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडण्याची भीती व्यक्त होत आहे। आपल्या अडचण म्हणजे आता रोवण्याची हो, म्हणजे पाणी नाही त्या कारणानं रोवणी खोळंबली। हो तिकडचं पाणी आणावं लागते। हो तुम्ही पाणी आणावं लागतेच ना। अच्छा, शेतीसाठी पाणी कशा पद्धतीनं मग शेतीचं नियोजन होतं पाण्यासाठी? पाण्यासाठी योजना म्हणजे आता त्याच्या खाली पंप आहे तर त्याची पाईपलाईन वरी आणायची। अच्छा, समजा आता पंपच नाही एखाद्याला तर मग नाही, मग तो थांबावा लागेल ना त्याला भलती अडचण म्हणजे त्याच्या होणारच नाही ना। मग त्याचा जो धान पीक लावलेला आहे त्याला मग कुठली अडचण नेमकी निर्माण होऊ शकते एकंदरीत? आता त्याला निर्माण तो काय वाढेल, त्याला निर्माण तर नाहीच काही पाणी म्हणजे रोपटे म्हणजे धान पीक वाढू शकते। हो, आपण पाहिलं की भंडारा जिल्ह्यातील शेतकरी सध्या किती मोठ्या संकटातून जात आहे। पावसाने दंडी मारल्याने त्यांच्या तोंडाचा घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे। निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे। आशा करूया की लवकरच
पाऊस येईल आणि बळीराजाला या संकटातून दिलासा मिळेल. माहूर तालुक्यातील नळकांडी आणि बुटक्या पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे, ज्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मेट रस्त्यावरील एका पुलाला पडलेले भगदाड गिट्टी टाकून बुजवण्यात आले आहे, पण यामुळे पुलाखालून जाणारे पाणी आता पुलावरून वाहू लागले आहे. नेमकी काय आहे संपूर्ण प्रकार पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. माहूर शहरापासून सारखणी महामार्गावर 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या उमरा ते मोजेमेट या दुर्गम भागातील गावाकडे जाण्यासाठी बनविलेल्या रस्त्यावरील नळकांडी पुलाखालची नळकांडी फुटल्याने हा पूल आता जीवघेणा बनला आहे. नागरिकांनी या पुलाला पडलेल्या भगदाळाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर या पुलाची उंची वाढवून नवीन पूल बनवण्याऐवजी फक्त गिट्टी टाकून ते भगदाळ बुजविण्यात आले. यामुळे पुलाखालून जाणारे पाणी आता चक्क पुलावरून वाहत आहे, ज्यामुळे वाटसरूंच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. माहूर तालुक्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेले अनेक खेड्यापाड्यातील अंतर्गत रस्ते निकृष्ट दर्जाचे बनविण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य आहे आणि उंची वाढवून पिल्लरचे पूल बनवण्याऐवजी नळकांडी टाकून त्यावर मुरुम टाकून पूल बनविले गेले आहेत. यामुळे जवळपास सर्वच महामार्गावरील पूल तुटले आहेत किंवा त्यांना भगदाळे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभाग या दोन्ही विभागांनी पुन्हा पुन्हा काम करता यावे म्हणूनच अशा पुलांची निर्मिती केली असल्याची माहिती आता जोर धरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, खासदार निधी आणि आमदार निधीतून झालेले रस्ते किंवा पूल अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे असल्याने नागरिकांना वाहने चालविताना अडचणी येत आहेत. यामुळे छोटे मोठे अपघात होऊन नागरिकांचा वेळ आणि पैसा वाया जात आहे. तसेच कायमस्वरूपी दुखापतीही होत आहेत, ज्यामुळे मौजेमेट येथील सरपंच यशोदा एरमे, सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी के.एस. कराड आणि धम्मपाल मुनेश्वर यांनी निवेदनाद्वारे मौजेमेट रस्त्यावरील या नळकांडी आणि बुटक्या पुलाची उंची वाढवून नागरिकांच्या जीवाला होणारा धोका टाळावा अशी मागणी केली आहे. तर अशा प्रकारे निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिकांच्या जीवावर बेतण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे, अन्यथा भविष्यात मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दादा पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबेल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात औरंगाबाद नेक्स्ट सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 07, नागपूर जेटीबेल सेटअप बॉक्स नंबर 469 आणि एसीएन सेटअप बॉक्स नंबर 51, तर अकोला आरआरसी सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. ही बातमी उतरे वेळेवरच थांबूया. पुन्हा भेटून घडामोडीसोबत. नमस्कार.